सगळ्यांना नमस्कार. नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपण ही मीटिंग बऱ्याच दिवसाचा घ्यायचा विचार करत होतो, पण मध्ये अनेक अडचणी आल्या. ऍक्च्युली ही मीटिंग आपण लाईव्ह घेण्याची कल्पना होती, कारण तेवढा चांगला इफेक्ट झूम मधून भेटणार नाही असं आपल्याला वाटत होतं. पण हे अजूनही आपलं बाहेरचं वातावरण पूर्ण सुरळीत न झाल्यामुळं आपण झूम मीटिंग घ्यायचं ठरवलं आणि त्यामुळे आपण झूम मीटिंग अरेंज करतोय. तर लहान मुलांचा जेव्हा आपण करिअरचा विचार करतो तेव्हा 8वी 9वी 10वी हे 3 वर्ष फार महत्वाचे असतात की त्याला कुठल्या फॅकल्टीला नेमकं जायचंय. काही मुलं स्वतःहून ठरवतात, काही मुलं पालकांची मदत घेतात. म्हणजे पालक आणि मुलं असं कंबाईन डिसिजन असणं गरजेचं असतं ते, कारण आपलं पालकांचं डिसिजन पण त्यांच्यावर फोर्सफुल नको व्हायला. आणि बऱ्याचदा मुलांनी स्वतः घेतलेलं डिसिजन कधी कधी थोडंसं प्री मॅच्युअर वगैरे पण असू शकतं, त्यामुळं ते डिसिजन चुकायला नको. यामुळं आपल्याला परस्पर विचार करून चर्चा करून अनेक मीटिंग्स घडून हे निर्णय घ्यावा लागतो. मेजॉरिटी मुलं 10वी मध्येच घेतात डिसिजन, त्यात काही मुलं 8वी 9वी पासून पण तयार असतात. तसंच आपल्याला थोडं कन्फ्युजन असतं की आपण वर्किंग पॅरेंट्स आहे, बऱ्याचदा दोन्ही पॅरेंट वर्किंग असतात, काही ठिकाणी एकच पॅरेंट वर्किंग असतं, 2 मुलं असतात, एक 7वी मध्ये एक 9वी 10वी मध्ये. तर त्याच्या अभ्यासाचं शेड्यूल कसं, आपल्या कामाचं शेड्यूल कसं, हॉस्पिटलचं शेड्यूल कसं, आपण कन्फ्यूज असतो की खूप इंडिपेंडंट सोडलं तर मुलाचा लॉस व्हायला नको, खूप पण आपण इन्व्हॉल्वमेंट दाखवली तर स्पून फिडिंग व्हायला नको. तर हा सुवर्ण मध्य बॅलन्स कसं ठेवायला पाहिजे हे पण आपल्याला थोडंसं कन्फ्युजन आपल्याला दूर करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक टीचर, एक पॅरेंट आणि एक नीटला गेलेला विद्यार्थी आणि एक IIT ला गेलेला विद्यार्थी असे 4 लोकांची गरज होती. तर टीचर आणि पॅरेंट असं कंबाईन आपण एक व्यक्तिमत्व शोधलेलं आहे. डॉक्टर सुजाता तुवर मॅडम, डॉक्टर सुभाष तुवर मॅडम यांच्या मिसेस, ते आपल्याला टीचर आणि पॅरेंटचा रोल काय ह्या संकल्पनेत ते आपल्याला सविस्तर समजून सांगणार आहे. मॅडमचा 15 वर्षाचा अनुभव आहे टीचिंग मध्ये. 8वी 9वी आणि 10वीला मॅडम सायन्स शिकवतात अविनाश क्लासेसला. अनेक विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंग बद्दल माहिती देतात आणि मुलांच्या अशा छोट्या मोठ्या अडीअडचणीला सॉल्व्ह करायला मॅडम नेहमी समोर असतात. तर अशा डॉक्टर सुजाता तुवर मॅडम यांचं पहिलं प्रेझेंटेशन राहील. मॅडमचे दोनही मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून MBBS झालेले आहे. तसेच मॅडमच्या हाताखालून बरेच विद्यार्थी गेलेले आहे. दुसरा स्टुडंट आपले बंशी शिंदे आणि स्मिता शिंदे मॅडम यांचा मोठा मुलगा अंकुर शिंदे, तो सेंट मायकल स्कूलचा विद्यार्थी आहे. 12वी मध्ये तो डिस्ट्रिक्ट मध्ये फर्स्ट होता आणि नीट मध्ये त्याला 194 मार्क्स होते आउट ऑफ 200. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रेस्टिजियस जे मेडिकल कॉलेज आहे GS मेडिकल कॉलेज, इथे तो फायनल इयरला आहे यावर्षी. तर तो आपला सेकंड स्पीकर राहणार आहे, तो त्याचा अनुभव शेअर करेल. नंतर आपला तिसरा स्पीकर आहे आपले डॉक्टर अभिजित पाठक सर व रेणुका पाठक सर मॅडम यांचा मुलगा वरुण. तो तक्षशिला स्कूलला होता 10वी पर्यंत. नंतर तो पुण्याला राहून त्यांनी IITचं प्रिपरेशन केलं. म्हणजे एक मुलगा नगरमध्येच राहून त्यांनी नीटचं प्रिपरेशन केलं आणि वरून हा आई वडिलांपासून 120 किलोमीटर पुण्याला राहून त्यांनी इंडिपेंडंट IITचं प्रिपरेशन केलं. त्याला पण जे IITची जे मेन्स परीक्षा असतं त्यामध्ये 99.63% असा स्कोर होता त्याचा. आणि ऍडव्हान्स मध्ये रँक त्याचा 999 म्हणजे 999 असा ऍडव्हान्स IIT JEE जी एक्झाम असतं त्यात त्याचा रँक होता. तो पण आपल्या महाराष्ट्राचं एकमेव IIT सेंटर पवई इथे IIT ला ऍडमिशन भेटलेली आहे सेकंड इयरला यावर्षी. तो पण त्याचा अनुभव शेअर करेल. तरी मी सगळ्यात पहिले तुवर मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं. नमस्कार, आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. थँक्यू वानखेडे सर.
तर आज आपण चर्चा करणार आहोत अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर, म्हणजेच रोल ऑफ पेरेंट्स इन अकॅडमिक करिअर ऑफ चिल्ड्रन. या विषयावर भरघोस चर्चा करण्यासारखे उपविषय. तर ह्यातलेच महत्त्वाचे 2-3 सब टॉपिक्स आपण इथे बघणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण बघणार आहोत पालकत्वाचे प्रकार किंवा पेरेंटिंग स्टाईल. त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या मुलांचे करिअर कसे शोधायचे, हाऊ टू चूज करिअर ऑप्शन्स. तिसरे मोटिवेटिंग किड्स, त्यासाठी मुलांना कसे प्रोत्साहन द्यायचे, त्यांच्यावर दडपण न येता त्यांच्याकडनं कसे हे आपण त्यांच्या करिअर पर्यंत त्यांना पोहोचवायचे. आणि चौथे म्हणजे पॅरेंट्स मध्ये नक्की काय क्वालिटीज असाव्यात. तर सुरू करूया आपले पहिले सेशन, पेरेंटिंग स्टाईल. ह्यामध्ये 4 प्रकारचे पालक असतात आणि आपण बघतोच आजूबाजूला की असे बरेच उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. आपण ह्यात नक्की कुठे बसतो व आपल्याला यामध्ये काय सुधारणा करायचे आहेत हे आपणच शोधायचे आहे. थोडक्यात आपण स्वतः आपले सेल्फ असेसमेंट करायचे आहे. तर हे बघूया आपण 4 प्रकार. पहिला प्रकार आहे ऑथॉरिटेरियन किंवा डिसिप्लिनेरियन टाइप ऑफ पेरेंट्स. सेकंड, परमिसिव्ह और इंडल्जंट पेरेंट. तिसरा, अनइन्व्हॉल्व्ड पेरेंट्स. आणि चौथा आपण बघणार आहोत ऑथॉरिटेटिव्ह पेरेंट्स. पहिला प्रकार ऑथॉरिटेरियन पेरेंट्स हे आपण म्हणू शकतो की अतिशय अधिकारवादी किंवा सत्तावादी पेरेंट्स असतात. यांच्या प्रत्येक गोष्टीला अतिशय कडक शिस्त किंवा नियमावादी असतात. ह्यांची चर्चा करण्याची पद्धत अतिशय कमी असते आणि शिक्षा मात्र प्रचंड प्रमाणात असते. संवाद असला तरी एकतर्फी असतो, म्हणजे फक्त पालकच बोलतात आणि बिचारी मुले फक्त ऐकतात. जे काही नियम आहेत त्याचे कुठल्याही प्रकारचे त्यांचे स्पष्टीकरण किंवा प्रॉपरली त्या मुलांना एक्सप्लेन केलेले नसते. पालन पोषण किंवा संगोपन खूपच कमी प्रमाणात असतात, पण अपेक्षा मात्र मुलांकडनं खूप जास्त प्रमाणात असतात. आणि आपण जर म्हणाल की लवचिकता किंवा फ्लेक्झिबिलिटी असं कमीत कमी असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर आपण एक उदाहरण इथे बघूया. तारे जमीन पर पिक्चर आपण सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. तर याच्यामधील त्या छोट्या मुलाचे वडील, तो मुलगा परीक्षेमध्ये नापास होतो किंवा त्याला कमी गुण मिळतात. त्याचा नक्की काय प्रॉब्लेम आहे, त्याचे आकलन कुठे कमी पडते किंवा तो नक्की काय फेस करतो, याचा विचार न करता डायरेक्ट त्याला शिक्षा करण्यात येते आणि उचलून त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकण्यात येते. तर हे आपले पहिले पालक आहेत. दुसरे पालक म्हणजेच परमिसिव्ह पेरेंट्स किंवा परवानगी देणारे. हे पहिल्या प्रकाराच्या विरुद्ध, थोडक्यात पूर्णपणे कडक शिस्तीच्या विरोधात असतात. त्यांच्याकडे नियम नाहीच किंवा किरकोळ. त्यानंतर कुठल्याही समस्येकडे ते गांभीर्याने न बघणे. मुलांबरोबर संवाद असतो पण कुठल्याही प्रकारचे डिसिजन नसते. हे पालक तसे मनाने मृदू असतात, अगदी मुलांशी त्यांची भावनिक जपणूक पण असते. अपेक्षा म्हणाल तर नाहीच्या बरोबर असतात. आपल्या आजूबाजूला आपण असे बरेच पालक बघतो. म्हणजे काही काही पालकांचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचं असं म्हणणं असतं की मला माझ्या लहानपणी हे काही मिळाले नाही, त्यामुळे मी माझ्या मुलांना हे सर्व देणार किंवा त्यांना कशाचीच कमतरता भासू देणार नाही. एवढंच काय तर त्यांच्या भविष्याची देखील ते तरतूद करून ठेवतात. म्हणजे थोडक्यात काय की सर्व काही रेडीमेड तयारी ठेवलेली असते. मग अशा मुलांची त्यांची कष्ट करण्याची उमेदच ते हरून बसवतात. लक्षात ठेवा, कुठल्याही पालकांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे की अति खत आणि पाणी ते सुद्धा कधी कधी रोपट्यास बाधक ठरू शकते. प्रत्येक रोपट्याला प्रखर किंवा थोडंफार प्रमाणात सूर्यप्रकाश आणि कधी कधी तर रोग प्रतिबंधक फवारणी देखील लागते. तर अशा प्रकारे जर आपल्यामध्ये पालकत्वाचे गुण असेल तर लक्षात
असू द्या की ह्या पद्धतीने आपणच आपल्या मुलांचे करिअर किंवा त्यांचं भविष्य खराब करतोय. तिसऱ्या प्रकारचे पालक, टोटली अनइन्व्हॉल्ड पॅरेंट्स, म्हणजे कशालाच विरोध न करणारे आणि पूर्णपणे गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे. या पालकांच्या घरामध्ये पाहिल्या गेलं तर कुठल्याही प्रकारची नियम किंवा शिस्त बिलकुल नसते. मुलांना काय करायचे किंवा काय नाही करायचे ह्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आलेले असते. चर्चा मर्यादित, संगोपन मर्यादित आणि अपेक्षा देखील मर्यादित. तसं पाहिलं तर मुलांसाठी अगदी उत्तम आहे, पण त्यांच्या भविष्यासाठी अतिशय घातक. आपण येथे एक उदाहरण घेऊया संजय दत्तचे. आपल्याला कल्पना आहे की संजय दत्तचे पालकही त्याच्यासारखेच ऍक्टर्स होते, खूप बिझी कलाकार होते त्या काळचे. त्यांच्या घरात कुठल्याच प्रकारचे नियम नव्हते, कुठलीही शिस्त लहानपणापासून संजय दत्तला लावण्यात आलेली नव्हती. त्याला काहीही करायचे स्वातंत्र्य दिलेले होते आणि इतके पालक त्यांचे बिझी होते की त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे पूर्णपणे त्यांचे दुर्लक्ष झाले होते. कुठल्याही प्रकारची चर्चा मुलांमध्ये आणि पालकांमध्ये नसल्यामुळे मुलाला जे करायचे ते तो करण्यास त्याला पूर्ण स्वातंत्र्य होते. व्हायचा तोच परिणाम झाला. आपल्याला माहितीच आहे की चुकीच्या मार्गाने गेला, ड्रग्ज मध्ये म्हणा किंवा विविध कारणासाठी तो तुरुंगातही गेला. तर अशा प्रकारचे पालक खूपच घातक आहेत. चौथा प्रकार, ऑथॉरिटेटिव्ह पेरेंट्स. हे पालक अतिशय व्यवस्थित आपले जे काही नियम किंवा शिस्त असेल ते मुलांमध्ये रुजवतात, पण त्याचबरोबर त्याचे व्यवस्थित स्पष्टीकरण देखील देतात. मुलांना हा रूल का आहे, ह्याचा नियम का आहे, ह्याचं जर जेव्हा एक्सप्लेनेशन केलं जातं तर ते मुलांना रुचतं आणि ते एक्सेप्ट पण करतात. नियमित ते मुलांशी चर्चा करणारे असतात आणि ते देखील मुलांना समजेल उमजेल ह्या शब्दात. यांना उत्तम संगोपनाची किंवा पालनपोषणाची जाण असते. यांच्या देखील मुलांच्या अपेक्षा जास्त असतात, मुलांकडनं अपेक्षा असतात, पण त्या त्यांना व्यवस्थित त्यांना एक्सप्लेन केलेल्या असतात. पण त्याचबरोबर मुलांच्या मताला देखील महत्व असते. थोडक्यात काय, तर हे पालक आणि ही मुलं हे सामंजस्याने आणि समन्वयाने आपला मार्ग निवडतात. कुठल्याही प्रकारचे आपल्या एकमेकांचे विचार एकमेकांवर लादत नाहीत किंवा थोपवतही नाहीत. आपण इथे एक उदाहरण घेऊया, जिजामातेचे. आपल्याला अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे हे. आपल्याला कल्पना आहे की जिजामाता स्वतः ह्या सिंगल पॅरेंट होत्या, म्हणजे बऱ्याच काळ त्यांनी एकट्याने शिवबांचे संगोपन केले आणि तो काळ असा होता की स्वराज्य मिळवणं हे देखील खूप अवघड काम होते. पण लहानपणापासून त्यांनी ते शिवबांवर बिंबवले, त्यांना त्याप्रमाणे घडवले. त्याचबरोबर स्वराज्य का मिळवायचे याच्या मागील कारण देखील त्यांना स्पष्ट केले, जेणेकरून ते शिवबांना पटले आणि त्यांनी त्या पद्धतीने त्यांना तसे घडवले म्हणा किंवा तसे त्यांना हे करत असताना त्या स्वतःही म्हणजे जिजामातांनी स्वतः देखील कष्ट घेतले. आणि त्यामुळेच आपल्याला कल्पना आहे की आपल्याला शिवाजी महाराजांसारखे छत्रपती लाभले व आपल्याला स्वराज्यही मिळाले. तर थोडक्यात मी असं म्हणेल की अशा पद्धतीने आपण 4 पालकांचे प्रकार बघितले. आता ह्यातनं आपण स्वतः ठरवायचे की आपण कुठल्या साच्यामध्ये बसतो. कदाचित अगदी एक स्पेसिफिक फ्रेम मध्ये नाही बसणार. काही ह्या प्रकारातले एखाद दुसरा गुण आपल्यामध्ये असेल किंवा त्या प्रकारातला एखाद दुसरा गुण असू शकतो किंवा अवगुणही असू शकतो. पण तो आपण कसा बदलायचा किंवा आपण आधी कसे घडायचे, जेणेकरून आपल्याला आपल्या पाल्याशी किंवा त्याच्या पुढच्या भविष्य घडवताना सोपे गेले पाहिजे. मी हे तुमच्यावर सोडते. दिस इज युअर सेल्फ असेसमेंट टेस्ट. आता आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊ आणि जो अतिशय महत्वाचा आहे.
प्रत्येक पालकांना आपलं मूल जन्माला आल्यानंतरच साधारण एक फिलिंग यायला लागते की माझ्या मुलाने काय व्हावं किंवा मुलीने काय व्हावं, जे काही असेल ते. आणि प्रत्येकालाच करिअर हे अतिशय महत्वाचं भविष्यातलं म्हणा किंवा आजच्या घडीला खूपच हा जाज्वल्य प्रश्न आहे. तर ह्याच्यासाठी आपण म्हणून पालकांनी काय करायचे ते बघूया. सर्वप्रथम मुलांची ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच काय, की मुलांची योग्यता काय आहे, त्यांचे स्ट्रेंथ, त्यांच्या विकनेसेस यांचा लहानपणापासूनच पालकांनी अभ्यास करावा, त्याचे निरीक्षण करावे. लक्षात असू द्या, योग्यता किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट थोडक्यात मुलांची मिरर ऑफ पर्सनॅलिटी म्हणजेच की त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक आरसा असतो. आणि तो पालक सर्वात त्यांच्या जवळ असल्यामुळे त्यांना प्रत्येक पालकाला माहिती असते की आपल्या मुलाची काय कॅपॅसिटी आहे किंवा काय स्ट्रेंथ आहे किंवा काय विकनेसेस आहे. त्याचबरोबर त्याला आवडणारे छंद म्हणा किंवा त्याची आवड कुठल्या दिशेने, कुठल्या बाजूला त्याचा कल आहे, याचा थोडासा अभ्यास करणे पालकांचे गरजेचे असते. मुलांनी निवडलेल्या करिअरचे त्यांना सर्व बारकावे म्हणजेच की चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारे त्यांना समजावून सांगणे अतिशय गरजेचे असते. शिवाय त्याचप्रमाणे त्याचं जे काही वर्क लाईफ असेल, म्हणजे समजा जर तो डॉक्टर मेडिकलला जाणार असेल तर त्याने किती मेहनत डॉक्टर होण्यासाठी पण आणि नंतर पण काय त्याचं लाईफ असू शकतं. किंवा आता जसं आपल्याकडे दुसरा विद्यार्थी IIT करतोय तर त्याचं आधीचं आयुष्य आणि पुढच्या आयुष्याची ही, कारण मुलं छोटी असतात त्यांना त्यावेळेस ती कल्पना नसते, त्यांना हळूहळू त्या गोष्टींची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर निवडलेला जो कुठला आपला करिअर असेल ते कुठल्या फील्डमध्ये किंवा प्रोफेशनमध्ये पुढे चालून त्याला लाभदायक ठरू शकते ह्याचा देखील आपण अभ्यास आधी केला पाहिजे. महत्वाचे म्हणजे अर्थात आर्थिक फायदा काय किंवा भविष्यात त्याची मॉनिटरी गेन्स कशा पद्धतीने असू शकतात हे सुद्धा बघितले पाहिजे. पण हे सर्व करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपणही व मुलांनी देखील पियर प्रेशर किंवा हर्ड मेंटॅलिटी म्हणजेच काय, की आपल्या मित्रांनी हे केलंय किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये हे फॉलो केलं तर तसंच करण्याची गरज नाहीये. आपल्या मूल आणि आपण यामध्ये आपण तो निर्णय घ्यायचा आहे. आपल्या मुलांनी आपल्याशी मोकळेपणाने बोलले पाहिजे, त्याने त्याच्या काय अपेक्षा हे देखील बोलले पाहिजे. त्यासाठी मुलांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे. मुलांचे आणि पालकांचे नातं इतकं दृढ झालं पाहिजे की त्यामध्ये कुठलीही मध्ये भिंत नसली पाहिजे. हे सर्व आपल्याला समजा नाहीच जमले किंवा आपल्याला तरी सुद्धा संभ्रम असला की नक्की कसं करावं, तर यासाठी तज्ञांची मदत जरूर घ्या. असे कित्येक सेंटर्स आहेत जिथे आपल्याला कल्पना असेल की ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा सायकोमेट्रिक टेस्ट घेतली जाते, ज्यामधनं मुलांचा कल हा व्यवस्थितपणे तपासला जातो आणि आपल्याला अंदाज येतो की आपलं मूल नक्की कसल्या भागामध्ये किंवा कुठे व्यवस्थित तो सेट होऊ शकतो. पालकांनी नक्की काय करू नये हे फार महत्वाचं आहे. जसं काय करावे हे महत्वाचं आहे, तसं काय करू नये बघूया आपण. मुलांवर आपल्या अपेक्षा किंवा निवडी बिलकुल लादू नये. चुकीच्या अपेक्षा तर बिलकुलच ठेवू नये. समजा एखादं मूल त्याची बौद्धिक क्षमता जर कमी असेल आणि तरी सुद्धा जर त्याच्या पालकांना असं वाटत असेल की नाही त्यांनी मेडिकललाच जावं किंवा त्यांनी इंजिनिअरिंगच करावं किंवा IITच करावी किंवा इव्हन कॉमर्समध्ये CA वगैरे व्हावं, हे करत असताना कदाचित त्या मुलाच्या मानसिकतेचा आपण विचार करत नाही आणि त्याच्यावर ते अनावश्यकपणे लादलं जातं. कदाचित ते मूल रडत खडत तो कोर्स कंप्लीट करेलही, पण लक्षात असू द्या की कधी कधी अशा मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंडही निर्माण होतो जो त्याच्या भविष्यामध्ये त्याला त्रासदायक ठरू शकतो. हे सर्व करताना खूप संयम बाळगणं महत्वाचं आहे. खूपच गरजेचं आहे की आपण ह्या पेशंटली घेणं महत्वाचं आहे. करिअरच्या स्कोप्स
किंवा जर आपण विचार केलात की आपल्या वेळेसच्या करिअर काय होते, किंवा आपण ह्या डॉक्टर झालो किंवा इंजिनियर झालो आणि तेच आपल्या मुलांनी करावे, हरकत नाही. जर खरंच मुलाची कुवत असेल तर जरूर त्याला तसं मार्गदर्शन करा. पण जर नसेल तर त्याच्यावर मी मगाशी म्हटले तसे लादू नका. कारण का, प्रत्येक आपण जर बघितलं की आपल्या वेळेस आपण जे शिकलो किंवा आपल्या वेळेसच्या ज्या गोष्टी असतील, ज्या आयडियाज असतील किंवा जे व्ह्यूज असतील त्या याच्याबद्दल, तर त्याच गोष्टी आजच्या काळामध्ये लागू होतील असे नाही. साधं सिंपल, आपल्या काळी मोबाईल किंवा लॅपटॉप्स किंवा कम्प्युटर सुद्धा एवढे वेल डेव्हलप नव्हते, आणि आजकालची पिढी तर त्याच्यावर ऑनलाईन शिक्षण घेते. म्हणजे एवढंच काय की आज आपणही चर्चा त्याच यांनी करत आहोत. तर इतका फरक आज झालेला आहे. आणि तुम्ही विचार करा, ज्या वेळेस आपले मूल 20 वर्षानंतर म्हणा किंवा 10-15 वर्षानंतर त्याच्या करिअर मध्ये ते येईल, त्यावेळेस किती त्यामध्ये बदल झालेला असेल. मग आपण आपले निर्णय त्याच्यावर लादताना हा पॉइंट नक्कीच विचारात घेतला पाहिजे. कधी कधी काय होतं की एखादं आपला करिअर निवडण्यासाठी पालक मुलांना मिसगाईड करतात किंवा त्यांना चुकीची माहिती देऊन की हेच करिअर कसं उत्तम आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करतात. पण मी असे पण नंतर काही विद्यार्थ्यांशी बोललेले किंवा काही विद्यार्थी माझ्याशी बोललेले की त्यांना असे केल्यामुळे त्यांच्या पालकांबद्दल खूप मनामध्ये चुकीच्या भावना निर्माण होत झालेल्या आहेत. तर कृपा करून मिसगाईड करू नका. तुम्हाला जर एखादी गोष्ट माहित नसेल तर सरळ सांगा मला माहित नाही, किंवा ती मग त्याच्यासाठी रिअल फॅक्ट शोधून काढा. जस्ट दुसरं म्हणजे म्हणाल तर मित्र किंवा नातेवाईक यांच्या सल्ल्याला किंवा यांच्या प्रेशरला कृपा करून बळी पडू नका. थोडक्यात काय, आपल्या मुलांचे आत्मसन्मान जपा, सेल्फ एस्टीम जपा, त्यांचे सेल्फ रिस्पेक्ट जपा. त्यांना लहानपणापासूनच छोट्या छोट्या गोष्टींची सवय लावा, त्यांना डिसिप्लिन लावा. म्हणजे एक उदाहरण सांगते की असं बोलण्यापेक्षा की टीव्ही बघू नको असं म्हणण्यापेक्षा तू अभ्यास कर, कंप्लीट कर आणि मग टीव्ही बघा तुझी सिरियल. किती सोपं आहे, आपलं काम पण होतं आणि मुलाचा हे अभ्यासही पूर्ण होतो आणि त्याला पाहायचं तर टीव्हीही थोडा वेळ बघता येतो. पण हे करत असताना पालकांनी थोडस ह्याची पण जाणीव ठेवावी की आपण मुलांना सांगायचे की टीव्ही बघू नका आणि स्वतः जाऊन टीव्ही लावून बघणे अतिशय चुकीचे आहे. मुलांना वेळ द्या, म्हणजेच मी म्हणेल की क्वालिटी टाइम अजिबात नाही. बरेच पालकांचं असं असतं की मी मुलांना वेळ देण्यासाठी 8-10 दिवस सुट्टी काढली आणि मी ट्रिपला घेऊन जाणार, अगदी फॉरेन टूरला वगैरे. तसे नाही, रोजच्या रोज मुलांना वेळ देणं गरजेचं आहे. थोडा वेळ का होईना, कुठल्याही पद्धतीने एकत्रित जेवण करा किंवा जेवण झाल्यावर शतपावली करू शकता, एखादा छोटा गेम खेळू शकता किंवा सकाळी त्याच्याबरोबर रनिंग किंवा स्विमिंग काहीही करू शकता. तर अशा पद्धतीने काय होतं की लहानपणापासूनच तुमचे आणि मुलांचे बॉन्ड्स तयार होतात. तुम्ही स्वतः एक चांगले रोल मॉडेल व्हायचा प्रयत्न करा. लक्षात असू द्या की मूल तुमच्याच पावलावर पाऊल ठेवत असते. सगळ्यात जवळचे त्याचे हिरो हिरोईन तुम्हीच असतात. तुमच्यामध्ये तुमच्यातीलच प्रतिबिंब त्याच्यामध्ये उतरत असते. त्यासाठी स्वतः फ्लेक्सिबल, ऍडजस्टिव्ह राहा. ऍडमेंट, हेखेखोरपणा सोडून द्या. आणि सर्वात महत्वाचं की आपले प्रेम अनकंडिशनल असावे, त्यामध्ये कुठलाही व्यवहार नसावा. मुलांकडनं एखादी गोष्ट करून घेण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास उत्तम करण्यासाठी किंवा चांगले मार्क्स मिळावे ह्यासाठी बऱ्याचदा पॅरेंट्स असं म्हणतात की तुला जर फर्स्ट रँक आला किंवा अमकं तमकं केलं तर मी तुला हे देईल किंवा मी ते देईल, मी तुला ट्रिपला नेईल वगैरे. नो, दिस इज नॉट गुड. लव्ह इज नॉट कंडिशनल, इट शुडंट बी कंडिशनल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार नसावा. तर ते शेवटी एवढे मी म्हणेल की ज्या मुलांचे त्यांच्या पालकांचे त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचा आधार त्या मुलांना मिळतो, ती मुले
भरपूर आत्मविश्वास असतो त्यांच्यामध्ये. ते इतके सक्षम असतात की स्वतः ते आपला मार्ग निवडण्यात आणि तो पूर्णत्वाकडे नेण्यास सक्षम होतात. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या पॉइंट्सचा आपण जरूर विचार करावा. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण करिअर निवडताना हे पॉइंट्स आपण आत्ताचे बघितलेले हे तर महत्वाचेच आहे. करिअर एकदा चॉईस झाल्यानंतर एक्झॅक्टली त्यांच्याकडनं कसे त्यांना प्रोत्साहन द्यायचे किंवा त्यांच्याकडनं कशा पद्धतीने अभ्यास करून घ्यायचा, तर हे आपण बघूया. सर्वात महत्वाची म्हणजे आपली सोबत, कंपनी. मुलांना ह्या गोष्टीचा इतका फायदा होत असतो साध्या साध्या गोष्टीमध्ये. त्याला शाळेत सोडण्याला असो किंवा त्याच्याबरोबर अभ्यासाला जाणे, त्याच्याबरोबर बसा. पण त्याच्याबरोबर ज्यावेळेस तो अभ्यास करत असेल त्यावेळेस लक्षात ठेवा की मोबाईलवर, लॅपटॉपवर व्हॉट्सॲप किंवा फेसबुक असले काहीही प्रकार करू नका. त्यापेक्षा एखादं पेंडिंग काम करा किंवा पुस्तक वाचू शकता. लक्षात असू द्या की तुमची सोबत महत्वाची आहे, तुमची लुडबुड नाही. एक उदाहरण देते की सोबत किती महत्वाची आहे. सायना नेहवाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सायना नेहवाल जेव्हा लहान होती तेव्हा साधारण 7-8 वर्षाची तेव्हा ती तिच्या आई वडिलांबरोबर हरियाणामध्ये हिसार ह्या गावी राहत होती आणि त्यांच्या लक्षात आले की तिच्यामध्ये बॅडमिंटनची काही चुणूक दिसली असेल. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी हैदराबादमध्ये ट्रान्सफर करून घेतली, कारण आपल्याला कल्पना आहे हैदराबादमध्ये बॅडमिंटनची एक सुप्रसिद्ध अकॅडमी आहे. तिथे तिचे नाव त्यांनी नोंदवले आणि तिचा सराव सुरू झाला. पण सायना नेहवालचे घर तिच्या अकॅडमीपासून जवळजवळ 25-30 किलोमीटर दूर होते आणि तिला सरावाला जाण्यासाठी सकाळी 6 वाजता तिथे पोहोचायचे असेल. तिचे आई वडील तिच्यासाठी पहाटे 4 वाजता उठायचे. आई सकाळी तिचा दोन्ही वेळेसचा डबा वगैरे करायची, तिलाही उठवायची, तिला तयार करायची आणि बरोबर 6 वाजता ते एका छोट्या स्कूटरवर तिला तिथे घेऊन जायची. तिथे गेल्यावर साहजिक आहे मग तिचा वॉर्मअप असेल, सराव होत होता. त्यानंतर शाळेची वेळ व्हायची. तिथून ते पुन्हा पुढे 20 किलोमीटर, म्हणजे आधीच 25-30 किलोमीटर घरापासून अकॅडमी, त्याच्या पुढे 20 किलोमीटरवर शाळा होती आणि मग ते तिचे आई वडील तिथे तिला शाळेमध्ये सोडायचे आणि मग नंतर ते आपल्या दोघं जण कामाला जायचे. शाळा सुटली की पुन्हा ह्याच पद्धतीने तिला पिकअप केले जायचे आणि नंतर पुन्हा अकॅडमीमध्ये पुन्हा संध्याकाळच्या सरावाला सोडले जायचे. त्यावेळेस आई वडील त्यांचा जो काही काम असेल ते तिथे बसल्या बसल्या ते कंप्लीट करायचे आणि पुन्हा रात्री तिला घेऊन यायचे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये सानिया नेहवालनी स्वतः सांगितले की मला कुठेतरी ही जाणीव झाली की माझ्या यश अपयश, माझ्या कष्टामध्ये माझे आई वडील माझ्या बरोबर आहेत आणि हळूहळू तिच्या सरावात सुधारणा झाली आणि ती सुरुवातीला हैदराबादमध्ये चॅम्पियन आणि मग नंतर भारतामध्ये चॅम्पियन आणि फायनली ती वर्ल्ड नंबर 1 पण झाली. यामध्ये नुसतंच तिचं म्हणणं आहे की मी नुसतंच माझ्या खेळामध्ये नाही, तर माझी आई वडील जो वेळ जाण्या येण्याच्या मधला वेळ होता त्यामध्ये माझी आई कित्येक गोष्टी माझ्यासाठी ऐकवायची, म्हणजे त्या प्रवासात. आणि तिच्या आईला बरोबर घ्यायचं कारण हे होतं की ती बिचारी थकून जायची आणि कधी कधी तिला झोप लागायची गाडीवर, ती पडू नये किंवा तिला इजा होऊ नये म्हणून तिची आई तिच्या बरोबर सोबत करायची. तर आपल्याला लक्षात येईल की सोबत किती महत्वाची आहे, मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यात किती मदतगार होऊ शकते. आता आपण बघूया की अभ्यासाचे कशा पद्धतीने घ्यायचा किंवा काय करायचं. मुलांचा अभ्यास असो किंवा त्यांची शाळा असो, त्यांचे क्लास असो, त्यांच्या महत्वाच्या आवडत्या विषयांबद्दल जरूर त्यांच्याशी बोला. सारखं आपल्या यशाची त्यांना प्रत्येक वेळेस जाणीव करून द्या, मान्य आहे, पण कधी कधी आपल्या अपयशाबद्दलही बोला. एखाद्या वेळेस एखादं मूल कुठेतरी अडत असेल, कुठेतरी त्याच्यामध्ये काहीतरी न्यूनगंड असेल,
जेव्हा आपण आपल्या अपयशाबद्दल बोलतो, त्यावेळेस त्या मुलाला किंवा त्या मुलीला कुठेतरी आपल्याला एका लेवलवर आल्यासारखे वाटते. मग अशा वेळेस आपलं काम आहे की त्याला असं म्हणावं की अरे काय, मला सुद्धा ना या विषयात अजिबात नव्हते येत किंवा मला पण अडचण यायची, पण तुला सांगू का, मी त्यावेळेस ना अशा ट्रिक्स वापरल्या, तुला मी गाईड करू का, तुला सुद्धा ह्याचा फायदा होईल. तुम्हाला सांगते, न बोलणारे मूल सुद्धा आई वडिलांशी बोलू लागते. तुम्ही जर खरोखर एखाद्या विषयात प्रवीण असाल तर त्याला त्या विषयामध्ये गाईड करा, पण यावेळेस लक्षात ठेवा की जबरदस्ती करू नका. हे म्युच्युअल हेल्प झाली पाहिजे. अभ्यासाचे एक प्रॉपर शेड्यूल करा, म्हणजे वेळापत्रक करा आणि ते पाळा देखील. जेव्हा मुलांचा अभ्यासाची वेळ असेल किंवा जो ठरवलेला वेळ आपण घरामध्ये शेड्यूल केलेला असेल, त्यावेळेस लक्षात असू द्या की दोन्ही पालकांपैकी एक जण तरी हजर असा. यामुळे काय होतं की मूल एकटं पडल्याची त्याला भावना नसते. आपल्या बरोबर आपले आई वडील मगाशी बोलले तसे सोबत त्याला वाटते. कुठेतरी एक नैतिक जबाबदारी त्याला वाटते आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो. अशा पद्धतीने आपोआपच तुम्ही पाहाल की हळूहळू मुलाचा अभ्यासही प्रगती होते आणि रिझल्टही चांगले येतात. पहिल्याच दिवशी जर तुम्ही त्याला सांगितलं की 5-6 तास अभ्यास करणं गरजेचं आहे, दॅट इज नॉट द वे. हळूहळू त्याला सवय करा. थोडं थोडं अभ्यासाचा क्रम वाढवा. म्हणजे सुरुवातीच्या तर ठीक आहे, 4थी-5वी पर्यंत इतकी गरज नसते, पण हळूहळू जसं 8वी, 9वी, 10वी आणि जेव्हा महत्वाचे म्हणजे 12वीची वेळ येते, त्यावेळेस जर तुम्ही ही जर हळूहळू रुजवत गेले तर नक्कीच त्याला अभ्यासाची बैठक मिळते, कॉन्सन्ट्रेशन्स वाढतात आणि त्याला हेही लक्षात आणून द्या की तू जर रोज नित्याचा जर थोडा थोडा अभ्यास केला तर साहजिक आहे, तुला ऐन परीक्षेच्या वेळेस तुला ते बर्डन येणार नाही आणि तुझं रिझल्ट नक्कीच चांगले. लर्निंग कॉन्सेप्ट किंवा कशा पद्धतीने आपण मुलांकडून अभ्यास करून घ्यायचा किंवा त्यांना कसं गाईड करायचं. तर सर्वप्रथम जो धडा असेल किंवा जो विषय असेल, जो जो अभ्यास करत असेल, तर तो समजून घ्या, त्याचं नीट आकलन करा. लक्षात असू द्या की भोकमपट्टी किंवा पोपटपंची बिलकुल करू नका. आपल्या मुलांना जर ह्याच्यामध्ये जर काही उणीव होत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर थोडंसं त्यांना आपल्या बरोबर आपणही करा, त्यांनाही करायला लावा. मेडिटेशन म्हणा किंवा सूर्यनमस्कार, जेणेकरून त्याची स्मरणशक्ती वाढू शकते, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. पण काही केल्या त्यांना नंबर गेम मध्ये अडकवू नका. अजिबात त्याचं प्रेशर त्यांच्यावर टाकू नका. तुम्ही जर त्यांच्याकडनं नित्याचा अभ्यास आणि जर नित्याचा जर त्यांनी सराव केला व्यवस्थित तर आपोआपच त्यांच्या ग्रेड्स चांगल्या येणार आहेत. अभ्यासासाठी कसे पोषक वातावरण असावे, त्याची जी अभ्यासाची खोली असेल किंवा जी जागा असेल तिथे कुठल्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण नसावं. टीव्ही किंवा आजूबाजूचे किंवा छोट्या भावंडांचे खेळण्याचा आवाज त्याला डिस्ट्रॅक्ट करू शकतं. मूल जेव्हा पण अभ्यास करतं तर कुठल्याही टेन्शन मध्ये अभ्यास न केलं. अतिशय महत्वाचं आहे की ते तणावाखाली जेव्हा अभ्यास करेल तर त्याच्याकडनं आउटपुट मिळणे अशक्य आहे. तर त्यासाठी त्याची मानसिकता जपा. स्वतः पालकांनी काही डिसिप्लिन पाळायचे आहेत, काही नियम पाळायचे. स्वतः काही सेल्फ कंट्रोल महत्वाचे. उदाहरणार्थ अनवॉन्टेड ऍक्टिव्हिटीज टाळा. काही जे वर्ष आवश्यक आहे, म्हणजे जे त्यांच्या उमेदीची काळ आहे किंवा आपण म्हणू की त्यांच्या स्ट्रगलिंग टाइम आहे, तर त्या दरम्यान थोडंसं आपले छंद, आपल्या आवडी-निवडी, आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज या बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही या गोष्टींचा त्याग करता त्यावेळेस त्याचे मुलांनाही कुठेतरी नैतिक त्यांना जबाबदारी वाटते आणि मग ते अभ्यासही तितक्याच डेडिकेशननी करतात. मुलांना अभ्यास करताना बऱ्याचदा किंवा जेव्हा आपण पाहतो 10वी-12वीच्या दरम्यान त्या खूप वेगवेगळे पब्लिकेशन्स असतात किंवा वेगवेगळ्या टाईपचे एडिशन्स असतात. तर पालक काय करतात की बऱ्याचदा ते मटेरियल आणून त्यांच्यावर थोपतात. तसं करू नका. ते तर द्यायचंच आहे आपल्याला, पण ते कसं त्यांच्यापर्यंत पुरवायचं की जेणेकरून त्यांना त्याच्यात इंटरेस्ट पण वाटला पाहिजे. त्यासाठी मुलांबरोबर ते स्टडी मटेरियल विकत घेताना त्यांना त्यांचा सल्ला घ्या.
जेणेकरून त्यांना त्यांचा इंटरेस्ट वाढेल आणि तो एक त्यांना अभ्यास करण्यासाठी ट्रिगरिंग फॅक्टर ठरू शकेल. त्यांच्या खाण्यापिण्याकडे, त्यांच्या आहाराकडे जरूर लक्ष द्या. एकत्रित स्टडी गोल्स म्हणजे काय? तर कुठलेही गोल ठरवताना खूप अवघड गोल सुरुवातीला ठेवू नका. झेपतील असेच गोल ठरवा. अगदी छोट्या छोट्या शॉर्ट टर्म म्हणा किंवा छोटे, मध्यम आणि अवघड अशा लेवल्सचे गोल्स अरेंज करा. एखाद्या समजा बॅट्समनचं इथं उदाहरण घेऊया. जर समजा एखादी मॅच चालू आहे आणि जर कॅप्टननी एखाद्या रिनोन्ड बॅट्समन आहे, चांगला आहे खेळणारा, आणि त्याला जर सांगितलं की जा आणि शतक करून ये आणि तुझ्यावर पूर्णपणे टीमची जबाबदारी आहे, तर तो आधीच त्या दडपणाने कदाचित त्याचा खेळावर परिणाम होईल. पण जर त्या कॅप्टनने त्याला अशा पद्धतीने सांगितले की तुझा चांगलं खेळ आणि बघ एक चांगला स्कोर होईल असा, तुम्हाला सांगते, तर अशा पद्धतीने तो तिथे टिकून राहण्यासाठी पहिली सुरुवात करतो. कदाचित प्लेड करेल, छोट्या छोट्या धावा घेईल, 1, 2, हळूहळू तो थोडासा स्थिरावला की तो आपोआप स्वतःहून 4, 6 मारायला लागेल आणि अशा पद्धतीने धावसंख्या रचत कदाचित हाफ सेंचुरी आणि चांगला स्थिरावला तर सेंचुरी आणि डबल सेंचुरी मिळू शकते. जर हे खेळाच्या बाबतीत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीतही अभ्यासाच्या बाबतीत तसेच पद्धतीने गोल्स ठरवायचे. शॉर्ट टर्म गोल्स करताना एक 10-15 दिवसांचं टार्गेट करा. म्हणजे कसं की आणि त्याच्या स्टडी टेबलवर किंवा तो जिथे अभ्यास करतो तिथे एक चार्ट करा. समजा आपण एक 4 विषय घेऊ, मॅथ्स, सायन्स, लँग्वेजेस, 3च असू द्या. की मॅथ्स मध्ये फॉर एक्झाम्पल की इतके थिअरम्स झाले पाहिजे किंवा आज हे 2 टॉपिक्स झाले पाहिजे. फिजिक्स सायन्स मधल्या कुठल्याही घ्या, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, की एवढे न्यूमरिकल्स तुझे झाले पाहिजे आणि त्यालाच तिथे चार्टवर लेसन नंबर 1, लेसन नंबर 2 किंवा कॉन्सेप्ट 1, 2 आणि तुझा अभ्यास झाला किंवा तू हे कॉन्सेप्ट केलं की तूच टिक मार्क करायचं. तुम्ही त्याला बर्डन करू नका. झालं का, केलं का, अजिबात नाही. त्याला स्वतःला अशा पद्धतीने शॉर्ट टर्म, आणि कधी कधी असं होतं, म्हणजे माझ्या हे उदाहरणातनं सांगते की आपोआपच 15 दिवसाचं टार्गेट 10 दिवसात झालं ना, त्या मुलांना खूप आनंद होतो आणि आपोआप ते पुढचा टार्गेट घ्यायला उत्सुक होतात. एवढंच नाही, तर त्याच दरम्यान जर टेस्टमध्ये त्यांना चांगले मार्क आपोआपच मिळणार, साहजिक आहे, कारण त्यांचा अभ्यासक्रम तेवढा झालेला आहे, त्यांनी ते गोल अचीव केलंय, तर यश तर मिळणारच. मग त्यांना मोटिवेट होतं, त्यांचं डेडिकेशन वाढतं आणि आपोआपच ते हार्डवर्ककडे जातात. स्वतः ते सेल्फ असेस करायला लागले की ते स्वतःच चांगल्या ट्रॅकवर येतात आणि त्यांचा प्रोग्रेस वाढतो. त्यासाठी आपण त्यांच्यावर की तू एवढं कर किंवा हे झालंच पाहिजे अशापेक्षा त्यांना अशा पद्धतीने हँडल करा. लक्षात असू द्या, सेल्फ असेसमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा त्या मुलाला किंवा त्या मुलीला स्वतःच्या असेसमेंटने, स्वतःच्या आत्मपरीक्षेने जाणीव होती, ते मूल आत्मनिर्भर बनते. एवढे करून जर चुकून काही फेलियर आलेच, काही अपयश आलेच आपल्या पाल्यास, तर लक्षात असू द्या, जगातील हे शेवटचं टोक नव्हे. कृपा करून लगेचच आपल्या मुलाला रागवून आरडाओरडा करू नका. त्याला थोडंसं समोपचाराने घ्या. कधी कधी माझे विद्यार्थी पण आता हे असं बोलतात की, किंवा मी बऱ्याचदा अशा घरांमध्ये असा प्रसंग होतो की मूल शाळेतनं किंवा क्लासमधनं येतं आणि अगदी उत्साहाने सांगतं की आई बाबा मला क्लासमध्ये 25 पैकी 20 मिळाले. आणि आपली फर्स्ट रिॲक्शन असते, तुझ्या अमक्या अमक्या मित्राला किती मिळाले, तुझ्या तमक्या मैत्रिणीला किती मिळाले. त्याला मिळालेले ते 20 मार्कांचा आनंद तुम्ही क्षणभर सुद्धा घेऊ दिलेला नसतो. कृपा करून अशा पद्धतीने मुलांशी कम्पेअर करू नका. हो, पण आपल्याला उत्सुकता असते, आपलं मूल नक्की कुठे आहे किंवा काय, हरकत नाही. मग त्याला कसं विचारावं, तर त्याला अशा पद्धतीने म्हणा की अरे वा, तुला तर खूप छान मार्क पडले, म्हणजे आता तू वर्गात
कुठल्या पहिल्या 10 ते की 20 ते की 5 ते रे, आणि हळूच त्याच्याकडनं हायेस्ट कितीच आहे. थोडक्यात आपल्याला आपलं लक्षात येतं की आपल्या मुलाचा प्रोग्रेस कुठे, तो ट्रॅकवर आहे ना. अगदीच फार वाटलं तर त्याच्या शिक्षकांशी बोला, सिंपल. पण जर अपयश आले तर कृपा करून मगाशी म्हटलं तसं आरडाओरडा करून, त्याला व्हर्बली रागवून, शिवीगाळ करून किंवा लेक्चर देऊन, इतरांसमोर त्याचा इन्सल्ट करून किंवा कुठल्याही प्रकारे त्याला धाक दाखवून त्याच्याकडनं अपयशाचे कारण शोधण्यापेक्षा अशा पद्धतीची वागणूक त्याला देऊ नका. मग तुम्ही म्हणाल, मग नक्की करायचे काय? आहे ना, ह्यालाही पर्याय आहे. ह्यासाठी आपल्या मुलाला, मगाशी जसं मी अभ्यासाचं तुम्हाला सांगितले की गोल त्याला स्वतःला असेस करू द्या, तसंच ह्या बाबतीतही त्यालाच सांगा की नक्की तू तर खरंच अभ्यास करतो, पण तुला नक्की कशाने डिस्ट्रॅक्ट झाले किंवा तुला काय कारण झाले तुझे ह्या अपयशाला, किंवा तुला का कमी मार्क मिळाले. एक काम कर बरं, तू एक 5 त्याचे कारण लिहून काढ बरं. तुम्हाला सांगते, मी हे प्रयोग माझ्या विद्यार्थ्यांवर पण केलेले आणि स्वतः मुलांनी मला येऊन सांगितले. तुम्हालाही तुमचे मूल सांगेल किंवा निदान तो स्वतः तरी सेल्फ असेस करेल की मॅडम, मी अमक्या खूप चॅटिंग करत होतो, मी डिस्ट्रॅक्ट झालो होतो, मी खेळण्यात बिझी होतो किंवा मी मोबाईलवर खूप गेम खेळलो. कधी कधी मुली सांगतात की मी ना ते अमक्या लग्नाला जायचं होतं, मी तमक्या ह्याच्यामध्ये ना मी ते 4-5 दिवस अभ्यासच केला नाही, व्हॉट एव्हर मे बी. तर थोडक्यात काय की त्यांनाच त्यांचे काय रिझन्स होते आपल्याला हे डिस्ट्रॅक्ट होण्याचे हे कळतात आणि त्यांना त्यांचे सोल्युशन सापडते. तुम्हाला सांगते, पुढच्या वेळेस मुलं ती चुका करत नाही, कारण त्यांनाच त्यांची जाणीव झालेली असते की हे केल्याने आपल्याला अपयश आले. अपयशाच्या बरोबर जेव्हा मूल यश मिळवतं किंवा छोटे छोटे चांगले अचीवमेंट्स करतं, जसं आपण मगाशी म्हटलं तसं अपयश आले तर रागवू नये, पण यश मिळालं तर नक्कीच त्याला एक्नॉलेज करा, त्याचं कौतुक करा, त्याच्या पाठीवर थाप द्या. त्यांनी त्या मुलीला खूप आनंद मिळतो, त्याने मोटिवेट होतात. प्रत्येक मुलाला आपल्या आई वडिलाच्या नजरेत आपण हिरो व्हावं हे प्रत्येकाला वाटत असते, कुणाला झिरो होणार इंटरेस्ट नसतो. लक्षात असू द्या की आपल्या मुलांना कुठल्याही मी मगाशी पण सांगितले, पुन्हा एकदा आठवण करते की त्यांना कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवू नका. हे फक्त एक टेम्पररी सोल्युशन आहे. आमिष दाखवून त्याच्याकडनं काढून घेणं, हे अशा यांनी त्याला अभ्यासाचं पॅशन किंवा अभ्यासाची आवड नक्कीच निर्माण होणार नाही. हे फक्त टेम्पररी तुम्हाला समाधान देईल. तर थोडक्यात हे आपण म्हणू शकतो की अशा पद्धतीने मुलांना प्रोत्साहन म्हणा किंवा मोटिवेटिंग साठी ह्या काही टिप्स मी आता शेअर केल्या. आता याच्यातनं तुम्हाला लक्षात आलं असेल थोड्याफार प्रमाणात की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचे आणि मुलांशी आपण कसं हँडल करायचंय. इन शॉर्ट, पॅरेंट्स मध्ये कुठल्या क्वालिटीज असाव्या ते बघूया. पॅरेंट्स शुड बी व्हेरी पेशंट. म्हणजेच काय तर ते संयमी पालक असले पाहिजे. संयम हा त्यांना त्यांच्या यशाकडे जायला अतिशय मदत करू शकेल. त्यानंतर उत्तम श्रोता म्हणजेच लिस्नर्स. आपलेच विषय किंवा आपलेच उपदेश करण्यापेक्षा मुलांच्या पण गोष्टी ऐका. त्यांना खूप बोलायचं असतं, त्यांना वेळ द्या. तिसरे, रिस्पॉन्सिबल, जबाबदार व्यक्तिमत्व बनवा, जबाबदार पालक बना. एनकरेजिंग, कायम मुलांना प्रोत्साहन द्या. लक्षात असू द्या, छोट्या छोट्या प्रोत्साहनाने सुद्धा मोठे मोठे गड सर केले जातात. नर्चरिंग, उत्तम पालन पोषण किंवा संगोपन करा. स्वतः पूर्णपणे त्या जो काही आपल्याला त्यांना शिकवायचं असेल किंवा ज्याच्याबद्दल बोलायचं असेल त्याच्याबद्दल टोटली नॉलेजेबल असेल, माहिती तुमच्या जवळ असू द्या. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सॅक्रिफाईस. मगाशीच मी तुम्हाला सांगितले की त्यांचा हा काळ जो असतो तो अगदी क्रुशल टाइम असतो. ह्या वेळेस तुमच्या जे काही असेल छोट्या मोठ्या गोष्टींना त्याग करा.
मगाशी मी जसं बोलले की तुमचे छंद, तुमच्या आवडी-निवडी, बऱ्याचदा असं होतं की मग आम्ही कधी करायचे ह्या गोष्टी? आहेत वेळ, असं काही नाही. हे 4-5 वर्ष त्या मुलाचे गेले आणि तो एकदा लाईनला सेट झाला तर आपल्याला वेळच वेळ आहे. मग आपण आपले छंद विकसित करू शकतो. पण त्याच्या क्रुशियल टाईमला, त्याच्या डेव्हलपिंग टाईमला जर आपण त्याच्याबरोबर साथ दिली आणि काही गोष्टींचे आपल्या छंदांचे सॅक्रिफाइसेस केले, तर तुम्हालाच लक्षात येईल की यश दूर नाहीये. तर अशा पद्धतीने आपण स्वतःमध्ये बदल करूया, जागरूक पालक होऊया, खेळीमेळीने व समंजस्याने मुलांचे संगोपन करत त्यांचे करिअर घडवूया. सरतेशेवटी मी एवढंच म्हणेन की छोटीशी पणती देखील तेजोमय प्रकाश देऊ शकते, पण जर आपण त्याला तसे तेल म्हणजेच आपला हातभार त्यास लागला तर. मी इथेच थांबवते आता. माझे जे काही मत होते मी तिथे पुटअप केलेले आहे. तुम्हाला कुणाला जर काही शंका असेल तर आपण शेवटच्या याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता. मला ही संधी दिल्याबद्दल रायगड ग्रुपचे सर्व सदस्यांचे मी आभार मानते. तसेच खास करून वानखेडे सर आणि जुली मॅडम यांचे पण मनापासून आभार. थँक्यू. ठीक आहे. सो हॅलो एव्हरीवन, मी अंकुर शिंदे. मी सेंट जीएस मेडिकल कॉलेजला सध्या फायनल इयर MBBS मध्ये आहे. आणि हा जो टॉक आहे तो मराठी आणि इंग्लिश थोडं मिक्स असेल आणि इन्फॉर्मल असा टॉक देणार आहे. मुलांसाठी स्पेशली आणि पेरेंट्ससाठी पण आहे. सो आपण सुरू करूया. सो पहिली गोष्ट म्हणजे माझ्या वेळेस सीईटी होती आणि आमची लास्ट सीईटी होती. सो जरी एक्झाम वेगळी असेल तरी काही गोष्टी सेम राहतात, तर त्यावर जास्त मी फोकस करणार आहे आजच्या टॉकमध्ये. मी कधी डिसाईड केलं की मी MBBS करणार. सो 9वी पर्यंत मला असं वाटायचं की मला इंजिनिअरिंग करायचं, IIT मध्ये जायचं, सो फार फॅसिनेटिंग वाटायचं. पण मग 10वी मध्ये जरा इकडे तिकडे ज्या ऍक्च्युअल प्रोफेशन मध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे बघून मग मला स्वतःहून असं वाटलं की मेडिसिन हे जरा नोबल ब्रांच आहे, फायनान्शियली स्टेबल ब्रांच आहे आणि सगळ्यात डायनॅमिक ब्रांच आहे. म्हणजे मी काही जे इंजिनिअरिंग फील्डमध्ये लोक बघितलेले, मग मला असं कम्पेअर करून वाटलं की मेडिकल जे आहे जरा डायनॅमिक ब्रांच आहे, त्याच्यात खूप ऑपॉर्च्युनिटीज असतात आणि खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो, घडवू शकतो. सो मी सुरू करतो. हा टॉक काही हेडिंग्स मध्ये असणार आहे की आपल्याला 11वी-12वीचा जो प्रिपरेशन आहे त्याच्यामध्ये काय काय फॉलो करायचं. तो पहिला टॉपिक आहे माइंडसेट. सो ओके, सो दीज 2 years म्हणजे हे 2 वर्ष. सो हे तुम्हाला जे मुलं आहेत त्यांना खूप वेळेस बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल आणि खरंच म्हणजे हे 2 वर्ष ते एवढे इम्पॉर्टंट आहेत की ते तुमचे फ्युचर ट्रॅजेक्टरी सेट करतात. म्हणजे की तुमचं जे करिअरची वाटचाल आहे त्याचा एक मेजर पुश, जो पहिला पुश आहे तो तुमचं 12वी आहे, 12वीची एक्झाम आहे. पण एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की जे खूप लोक सांगत नाही, कारण मी बघितलं की खूप पेरेंट्स म्हणतात की हे 2 वर्ष अभ्यास कर आणि नंतर तुझं सगळं मस्त आहे, नंतर तुला टाइमपासच आहे, नंतर मज्जाच आहे. पण मी खरंच एकदा सगळ्यांना सांगतो की अशा आउटलुक मध्ये न राहण्यापेक्षा आपण असं समजायला पाहिजे की हे आपल्या करिअरचं पहिलं चॅलेंज आहे आणि खूप महत्वाचं चॅलेंज आहे आणि पुढे अजून चॅलेंजेस येणार आहेत, कारण MBBS मग पुढे PG. जर मुलांना जर असं समजून दिलं की हेच तुझं एकमेव तुझं चॅलेंज आहे आणि नंतर मजाच मजा आहे, तर मग त्यामुळे त्यांचा तो माइंडसेट तसा तयार होत नाही. सो हे त्याची फर्स्ट स्टेप आहे आणि खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. ओके, आता दुसरं, नॉर्मल लाईफ आणि प्रिपरेशन लाईफ मध्ये फार फरक असतो. जेव्हा तुम्ही 11वी मध्ये एंटर करता तेव्हा तुम्हाला तुमची नॉर्मल लाईफ बऱ्यापैकी मागे ठेवावी लागते. आणि जेवढं साऊंड करतं तेवढं वाईट नाही येते, कारण ह्याच गोष्टी तुम्हाला पुढे तुमच्या नीट पर्यंत, म्हणजे जे तुमची शेवटची 3 तासाची जी एक्झाम आहे त्या एक्झामचं जे कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स आहेत ते तुमच्या 11वीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतात. सो पहिली गोष्ट, डेडिकेशन इज की. जर तुम्ही आधीपासून डेडिकेटेड नाही आहात तर पुढे फार त्रास होईल. त्यामुळे मी स्पेशली मुलांना सांगतो, तुम्ही जेव्हा 11वी सुरू करतात तेव्हा त्याच पहिल्याच दिवशी तुम्ही ठरवायचं की तुमचे गोल्स काय आहेत,
तुम्हाला 12वीच्या नीटसाठी प्रिपेअर करायचंय आणि त्यासाठी आजपासून तुमचं जे जर्नी आहे, एक आणि सुंदर जर्नी असते ती, ते तुम्ही स्वतःला मोटिवेट करून तुम्ही डेडिकेशन तुमचं ठरवायचंय. दुसरी गोष्ट, काही गोष्टी ज्या पेरेंट्स पण सांगतात आणि माझा पण एक्सपिरियन्स तसाच राहिलाय की 11वी-12वीच्या टाइममध्ये स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि बाकीच्या गोष्टी आहेत टाइमपासच्या, त्या सगळ्यांपासून दूर राहायला पाहिजे. कारण म्हणजे बेसिकली असं लक्षात ठेवा की देर इज अ परफेक्ट टाइम फॉर एव्हरीथिंग. म्हणजे सगळं बरोबर टाइमवर होईल. तुम्हाला जेव्हा स्मार्टफोनचा टाइम येईल कॉलेजमध्ये तेव्हा मिळेल. सोशल मीडियाचा जो टाइम आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, तो सगळा टाइम आहे. तो फर्स्ट इयर नंतर सुरू होईल. तसे 11वी-12वीत तुम्हाला त्याची एवढी खरंच गरज नाहीये. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टॉक्सिक पीपल आणि एन्व्हायरमेंट. तर काही लोक फॉर्च्युनेट असतात आणि तसं नाही होत. पण कधी-कधी असं मी बऱ्याच वेळेस बघितलंय की काही लोक आपल्या आजूबाजूला जे असतात ते थोडे डिमोटिवेटिंग असतात किंवा डिमोरलायझिंग असतात. तर आधीच असे लोक ओळखायचे आणि त्यांच्यापासून दूर राहायचं. आणि याच्यात पेरेंट्सचं पण खूप महत्वाचं काम आहे. कारण मुलांना संगत कळत नाही. ते नंतर कळतं की अच्छा हे असे मुलं होते असं. तर मग पेरेंट्स याच्यात थोडं काम आहे की स्टार्टिंग पासूनच एक सिमिलर माइंडेड लोकांचा ग्रुप असावा मुलांचा, जो सोबत अभ्यास करेल किंवा सोबत काहीतरी डिस्कस करेल आणि टॉक्सिक पीपल सोबत पासून लांब राहा. अजून एक मोठी, कोणीतरी अनम्यूट झालं. अजून एक मोठी गोष्ट आहे की आपलं जे प्रिपरेशन आहे ते ऑल ऑर नन असतं. म्हणजे मुलांनी लक्षात ठेवा की देर इज 0 और 100. तुम्ही मध्ये कुठेही नाही. म्हणजे करायचं तर फुल करायचं, नाही तर नाही करायचं. कारण तुम्ही जर अर्धवट केलं तर तुम्हालाही निराशा होईल आणि तुमचे जे रिझल्ट आहेत, तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत जे एक्सपेक्टेशन ठेवतात त्यांना पण निराशा होईल. त्यामुळे पहिल्या दिवसापासून 100 और 0 हेच ठरवायचं तुमच्या मनामध्ये. ठीक आहे, आता पुढे जाऊया. मोटिवेशन. सो मोटिवेशन एक खूप महत्वाचा फॅक्टर असतो पूर्ण 2 वर्षाच्या जर्नीमध्ये. तर मी तसं खूप टेक्निक्स वापरायचो स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी. पण सर्वात मला जी सक्सेसफुल टेक्निक आतापर्यंत वाटली ती होती पॉवर ऑफ इमॅजिनेशन अँड व्हिज्युअलायझेशन. सो तर ते कसं असतं की सपोज एव्हरी डे, म्हणजे सपोज रोज एक फिक्स टाइमला म्हणजे किंवा संध्याकाळी माझा तो फिक्स टाइम असायचा की मी क्लासवरून घरी येताना गाडीवर तो माझा फिक्स टाइम असायचा. सो त्यावेळेस तुम्ही शांत बसून आणि शांत बसून तुमचं जे गोल आहे ते इमॅजिन करायचं आहे. तो सपोज तुमचं जे फॉर एक्झाम्पल तुमचं ड्रीम कॉलेज असेल, XYZ जे काही तुमचं ड्रीम कॉलेज असेल, एम्स असेल, GS असेल, काही असेल, ते तुम्हाला इमॅजिन करायचं की तुम्ही तुमचा फर्स्ट दिवस आहे कॉलेजमध्ये, तुम्ही कॉलेजमध्ये एंटर केलंय, तुमचं ऍडमिशन झालंय आणि तुमच्यासोबत तुमचे बॅचमेट्स आहेत, 150 का 180 जे काही बॅचमेट्स आहेत आणि तुम्ही सर्व कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी भेटले आहात. हा दिवस तुम्हाला इमॅजिन करायचा आणि व्हिज्युअलाइज करायचा. सो हे ऐकताना तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण याचा जो पुश मिळतो, जी पॉवर मिळते ह्या इमॅजिनेशनमुळे ती खूप जास्त आहे. सो ही एक मेंटल एक्सरसाइज आहे, जे मी दरवेळेस करायचो जेव्हा कधीही सपोज कोणत्या टेस्टमध्ये कमी मार्क आले किंवा सपोज वाटते की आपण काय करतोय, बाकी जे कॉमर्सचे मुलं ते किती टाइमपास करतायत किंवा जे काही XYZ असेल, तुम्ही जर हे एक मेंटल एक्सरसाइज छोटीशी 5 मिनिटं केली तर तुम्हाला तुमचं जे फायनल गोल आहे तो रिअलाइज होईल. जे तुम्ही वाय आर यू डुईंग दिस, व्हॉट इज द पर्पज, ते तुम्हाला जाणवेल आणि मग तुम्ही परत अभ्यासाला लागाल आणि परत जास्त अभ्यास करणार. दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट टर्म मोटिवेशन आणि लॉंग टर्म मोटिवेशन. हे बऱ्याच लोकांनी एक्सपिरियन्स केलं असेल की जेव्हा क्लासमध्ये आपले टीचर्स जे असतात ते बऱ्याच वेळेस आपल्याला मोटिवेट करतात किंवा पेरेंट्स पण, आणि मग ते तो एक अर्धा किंवा 1 तासाचा टाइम असतो तेव्हा आपण सुपर मोटिवेटेड असतो. म्हणजे आपल्याला वाटतं की वाव, मी तर काही करू शकतो असं. आणि मग नंतर तुम्हाला जाणवत असेल की 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, ते मोटिवेशन वेअर आउट होतं. सो यातला फरक तुम्हाला कळायला पाहिजे की शॉर्ट टर्म मोटिवेशन जास्त वेळ टिकत नाही, जे तुम्ही बाहेरून घेता. जे मोटिवेशन टिकतं ते आतून येतं, जे लॉंग टर्म असतं. लॉंग टर्म मोटिवेशन म्हणजे काय? इट इज व्हॉट यू टेल युअर सेल्फ एव्हरी डे. आणि लॉंग टर्म मोटिवेशन ऑलवेज अकंपनीज विथ ऍक्शन्स. जर ऍक्शन्स नसेल तर लॉंग टर्म मोटिवेशनचा काही फायदा नाही. सो एव्हरी डे तुम्ही स्वतःला काय सांगता की मी काय करतोय, मी कशासाठी करतोय, ते तुमचं लॉंग टर्म मोटिवेशन आहे. आणि शॉर्ट टर्म मोटिवेशन पण महत्वाचं असतं, पण त्याला तुम्ही स्वतः इन्कल्केट करून ते रोज स्वतःला सांगत गेले, रोज स्वतःहून ते आणलं, तर मग त्याचा जास्त फायदा होतो. आणि मी एक अजून गोष्ट म्हणजे की द बेस्ट मोटिवेशन इज व्हेन समवन सेज दॅट यू कांट डू दिस. तर फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मला असं कोणी बोलले नव्हते,
पण मी माझ्या मित्रांकडून ज्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडून ऐकलं की त्यांना बरेच लोक असे म्हणायचे की तू हे नाहीच करू शकत. आणि ते सगळ्यात जास्त मोटिवेशन असतं. म्हणजे जगात मला तर वाटतं त्याच्यापेक्षा जास्त मोटिवेशन काही नाही, कारण ते तुम्हाला खरंच ड्राईव्ह करायला लावतं. पण ठीक आहे, असाच एक पॉईंट तुम्ही ऍड केला. नेक्स्ट म्हणजे हे ऐकलंच असेल, नो पेन नो गेन. हार्डवर्क शिवाय काहीच नाहीये. हे खूप सगळ्यांकडून तुम्ही ऐकलं असेल, पण ते खरं आहे. जर तोपर्यंत तुम्ही सॅक्रिफायसेस नाही करत, जोपर्यंत तुम्ही पेन एक्सपिरियन्स नाही करत. आता पेन म्हणजे काय? पेन म्हणजे अभ्यास करूनही कमी मार्क आल्याचं पेन, किंवा अभ्यास करूनही टेस्टमध्ये रँक नाही आलेल्याचं पेन. असं तुमच्या लेवलवर हे पेन असेल. जोपर्यंत तुम्ही या थ्रू जात नाही, जोपर्यंत तुम्ही हे ओव्हरकम करायची तुम्हाला इच्छा नाहीये, तोपर्यंत तुम्हाला गेन्स होणार नाही. ठीक आहे. हा, आता पुढचा मुद्दा म्हणजे मेन जो आपला प्रिपरेशनचा मुद्दा आहे. सो त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे जो एक अप्रॉक्सिमेट नंबर्सचा आहे की तुमचा रिझल्ट इज इक्वल टू सेल्फ स्टडी 75%, कोचिंग 24% आणि लक 1%. सो आधी सीईटीच्या वेळेस जो कोचिंगचा पर्सेंट होता तो कमी असायचा, कारण त्यावेळेस फार सोपी एक्झाम असायची. पण आता जसं मी जेवढे एक्सपिरियन्सेस बघितलेत मुलांचे, की कोचिंगचा 24% तरी फरक जरा पडतो, कारण तुमचे टेस्ट सिरीज कोणत्या क्वालिटीचे असतात, किंवा तुमचे जे रिव्हिजन सिरीज असतं, किंवा तुम्हाला कन्सेप्ट कसे स्ट्रॉंगली शिकवतात त्याचं पण फार महत्व असतं, कारण आता एक्झाम्स दिवसेंदिवस टफ होत चालली आहे. सेल्फ स्टडी सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कितीही क्लास लावले किंवा कितीही दुनियाच्या सगळ्यात भारी क्लास लावले, पण तुम्ही जर जोपर्यंत घरी येऊन रोजच्या रोज रिवाइज केलं, त्याशिवाय तुमचं काही होऊ शकत नाही. सो सेल्फ स्टडी म्हणजे काय, तर सोपं म्हणलं की सपोज तुमचे वीकली टेस्ट आहेत, त्या टेस्ट जर तुमचा जो काही क्लास असेल त्या क्लासेसनी काहीतरी शेड्यूल बनवूनच बनवलेला असेल. सो त्या टेस्ट जरी फॉलो केल्या की वीकली माझी ह्या केमिस्ट्रीच्या ह्या टॉपिकवर टेस्ट आहे, तो माझा टॉपिक ह्या वीकमध्ये संपला पाहिजे आणि ती टेस्ट चांगली गेली पाहिजे. बऱ्याच वेळेस मुलांचं काय होतं की टेस्टचा बॅकलॉग राहतो आणि मग ते टॉपिक्स कधी कव्हर होत नाही. सो जो तुमचा क्लास, असं काय एकदम जगावेगळं करायची गरज नाही. जर तुमचा क्लासचा पॅटर्न चालू आहे, जे तुमचे शेड्यूल टेस्ट चालू आहे, त्या हिशोबाने जरी तुमचा अभ्यास संपवला, रोजच्या रोज जे शिकवले ते रोजच्या रोज वाचलं, तरी खूप आहे. रोजच्या रोज शिकवलेलं वाचणंच खूप लोकांचं होत नाही, आणि तेच एक मोठं चॅलेंज होतं. आणि कारण एवढं सगळं मटेरियल आहे आजकाल, तर नीटमध्ये तर एवढं सगळं मटेरियल आहे, बाहेरचं एनसीईआरटी, एमटीची जे काही पुस्तकं, मग क्लासचं मटेरियल, तर रोजच्या रोज तुम्ही एक स्पेसिफिक तुमचं जे वाचलं तेवढं रिवाइज केलं ते पण खूप आहे. आणि लक 1% मी जे म्हणतोय ते आपल्या शेवटच्या जे 3 तास असतात त्याच्याबद्दल आहे. तर किती नाही म्हणलं तरी ते शेवटी तुमचं माइंडसेट, काय टाईपचे प्रश्न येतात त्या दिवशी, तुमचं मेंटॅलिटी कसं आहे, तुम्ही तुमचा मूड कसा आहे, त्यावर थोड्या थोड्या गोष्टी डिपेंड करतात, पण ते आपल्या हातात नाहीये. ते फक्त प्रॅक्टिसनी आणि जेवढे तुम्ही मॉक पेपर आणि मॉक टेस्ट सॉल्व्ह करणार त्यांनी ते थोडं बेटर होईल. पुढे म्हणजे ह्या फॉर्म्युलामध्ये 2 गोष्टींचा बिलकुल समावेश नाही, ते हे अनहेल्दी कम्पॅरिझन्स आणि फोकसिंग ऑन फेलियर्स. तर हे पेरेंट्ससाठी पण आणि मुलांसाठी पण, की तुमची जी फाईट आहे ती फक्त तुमच्यासोबत आहे. जर तुम्हाला मागच्या फिजिक्सच्या टेस्टला 120 मिळाले, तर तुम्हाला एम करायचे 140 साठी ह्या टेस्टला. तुम्ही असं घोड्यासारखं तुमचं एकाच स्वतःच कम्पॅरिझन करायचं. तुम्हाला बाकी लोकांशी कम्पेअर करून कधी कधी मोटिवेट होतं, पण इन द लॉंग रन ते तुम्हाला अनहेल्दी होईल, कारण शेवटी तुम्हाला कम्पीट स्वतःशीच करायचं. सो पेरेंट्ससाठी पण जसं मॅडमनी सांगितलं, मी अग्री करतो की अनहेल्दी कम्पॅरिझन्सचा काही रोल नाहीये प्रिपरेशनमध्ये. फोकसिंग ऑन फेलियर्स पण मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणेच, की फेलियर्स शुड बी द स्टेप दॅट यू गो अहेड ऑन. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर पाय देऊन त्याच्यावर ओव्हरकम करून पुढे जायचं आहे. सो त्याच्यावर फोकस करून किंवा त्याच्यावर सॅड होऊन काही उपयोग नाही. अजून एक गोष्ट, जर आपण थोडंफार मी शॉर्टमध्ये सब्जेक्टचं सांगतो, की जे फिजिक्स आणि आपलं जसं फिजिक्स असतं आणि केमिस्ट्रीमध्ये काही फिजिकल आणि ऑर्गॅनिकचा पार्ट असतो, त्याच्यामध्ये 3च गोष्टी महत्वाच्या असतात, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं जास्त तुम्हाला स्कोर येणार, हे प्रूव्हन आहे, आणि प्रॅक्टिस शिवाय त्याला काही ऑल्टरनेटिव्ह नाही. मग दुसऱ्या ज्या गोष्टी येतात, म्हणजे आता हे अनालिटिकल थिंकिंग झालं, की तुमचं फिजिक्स किंवा फिजिकल केमिस्ट्री ज्याच्यात कॅल्क्युलेशन वगैरे असतं. मग दुसऱ्या गोष्टी असतात पाठांतराच्या गोष्टी, म्हणजे केमिस्ट्री जे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे किंवा बायोलॉजी पूर्णच, तर त्याचं जे सोल्युशन आहे ते आहे रिकरंट रिव्हिजन. म्हणजे तुम्ही परत 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 त्याच गोष्टी वाचत राहणार की तुम्हाला तुमचं जे पुस्तक आहे ते पाठ व्हायला पाहिजे.
म्हणजे कमीत कमी NCERT जे आहे ते असं आपण मराठीत म्हणतो असं चाटून पुसून एकदम प्रॉपर तुमचं रेडी व्हायला पाहिजे. NCERT मधूनच बऱ्यापैकी प्रश्न येतात आणि काही प्रश्न बाहेरचे येतात जे तुमच्या क्लासमध्ये वगैरे कव्हर होऊन जातील, पण NCERT तुमचं एकदम थरर पाहिजे. ठीक आहे. आता पुढे रिलॅक्सेशन. सो रिलॅक्सेशन फार महत्वाचं आहे, कारण कळत न कळत आपण एवढं ओव्हरवर्क होऊन जातो की आपल्याला मेंटल रिलॅक्सेशन नाही मिळत. सो पण डोंट ओव्हर रिलॅक्स, म्हणजे तुम्ही प्रपोर्शनेट करा. जर तुम्ही 1 तासाचा अभ्यास केला याचा अर्थ नाही की तुम्ही 2 तास काहीतरी गेम खेळणार किंवा काहीतरी रिलॅक्स करणार. प्रपोर्शनेट ठेवा. सो याच्यासाठी मी एक सजेस्ट करेल, म्हणजे एक पोमोडोरो टेक्निक असते. सो मी ऍक्च्युली ते MBBS मध्ये आल्यानंतर शिकलो. तर त्याच्यामध्ये कसं असतं, शॉर्ट इंटरव्हल्स ऑफ स्टडीज विथ शॉर्ट ब्रेक्स. म्हणजे सपोज तुम्ही 40 मिनिटाचं टायमर लावलं, 40 मिनिटाच्या टायमर नंतर तुम्ही एक 15 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक किंवा 10 मिनिटाचा शॉर्ट ब्रेक घ्यायचा, ज्याच्यात तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स नाही, म्हणजे तुम्ही त्या ब्रेकमध्ये तुम्ही चालणार किंवा गच्चीवर जाणार किंवा कुठे बसणार किंवा थोडे गाणे ऐकणार 1-2, आणि 10 मिनिटं स्ट्रिक्ट संपल्यानंतर परत 40 मिनिटाचा अजून एक सेशन, आणि मग असे 3 सेशन झाले, म्हणजे 40-10, 40-10, 40-10 असे 3 सेशन झाल्यानंतर तुम्ही एक लॉंग ब्रेक घेऊ शकता अर्धा तासाचा. सो काही लोकांना हे फार युजफुल होतं. आणि हा अजून एक गोष्ट, टेक्निक्स ज्या आहेत त्या फार सब्जेक्टिव्ह असतात, म्हणजे काही लोकांना त्याचा युज होईल, काहींना नाही होणार. सो तुम्हाला स्वतः एक्सपेरिमेंट थोडं करावं लागेल, आणि हे एक्सपेरिमेंट 11वीतच करा. तुम्ही 12वीत आल्यावर हे एक्सपेरिमेंट नका करू. 11वी पर्यंत तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या टाईपचे पर्सन आहात. काही लोकांचा रात्री जागून अभ्यास होतो, काही लोकांचा पहाटे अभ्यास होतो, आणि हे तुम्हाला जे मुलं आहात तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वतः तुम्हाला ओळखायचंय, आणि तुम्हाला तो ओळखायचा वेळ 11वीच्या स्टार्टिंगचे काही महिने तुम्ही तो वेळ घ्या, आणि तुम्ही स्वतःला जाणून घ्या की ठीक आहे, मी आता रात्री आज जागून अभ्यास करून बघतो, किंवा नेक्स्ट डे मी पहाटे किंवा नेक्स्ट वीक मध्ये पहाटे अभ्यास करून बघितलं, तर कोणता बेटर झाला, कुठे जास्त एफिशियन्सी झाली, मला कुठे जास्त लक्षात राहिलं. आणि प्रत्येक जण वेगळं असतो, प्रत्येक जणाचं प्रिपरेशन स्टाईल वेगळं असतं, पण मग तुम्हाला स्वतः ओळखायचं की तुम्हाला कोणतं स्टाईल मॅच होते. सो पोमोडोरो टेक्निक तुम्ही ट्राय करू शकता. ते इंटरनेटवर पण आहे त्याच्या बऱ्यापैकी गोष्टी, तुम्ही तिथे बघू शकता. हा, आणि रिलॅक्स म्हणजे तुम्ही काही करू शकता, डान्स, म्युझिक, इन्स्ट्रुमेंट वगैरे. पण सध्या ऑलरेडी आपले लेक्चर्स ऑनलाईन होतात आणि काही महिने ऑनलाईनच होणार आहेत, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सचा टाइमपास जरा कमी ठेवा, कारण ऑलरेडी आपलं स्क्रीन टाइम आणि डोळ्यांना जो त्रास होतो तो ऑलरेडी तेवढा होतोच. ठीक आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे रिझल्ट्स अँड एक्सपेक्टेशन. सो सगळ्यात इम्पॉर्टंट मंत्र म्हणजे एक आहे की तुमचं कोणत्याही परीक्षा असू दे, IIT, नीट, कोणतीही परीक्षा असू दे, तुमचं 100% मॅटर्स, नथिंग एल्स. तुम्ही जर 100% दिलंय, आणि ते 100% कोणाला माहित नसतं, ते आपल्याला मनात माहिती असतं की हो, मी 100% दिलेलं आहे. त्याच्या पुढे काहीच मॅटर नाही करत, कोणाला किती पडले, तुमचा रिझल्ट काय आला, तुमचा रँक काय आला, काहीच फरक नाही. यू हॅव टू बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. तुम्ही पेरेंट्सला खोटं बोलू शकता, तुम्ही टीचर्सला खोटं बोलू शकता, पण इन दी एंड झोपताना तुम्ही स्वतःशीच बोलता की तुम्ही खरं काय केलंय दिवसभरात. सो आधी जसं मी सांगितलं, 0 or 100, 11वीच्या स्टार्टिंगलाच डेडिकेशन डिसाईड करायचं, 100% सुरू करायचं, आणि लक्षात ठेवायचं की तुमचं जोपर्यंत तुम्ही स्वतःशी ऑनेस्ट आहात तोपर्यंत तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता असते, प्रत्येकाचे वेगवेगळे लिमिटेशन्स असतात, पण तुमचं काम आहे की तुमचं जे लिमिटेशन्स किंवा तुमचं जो क्षमता आहे त्याचा 100% पोहोचायचं. तुम्हाला कोणी युनिव्हर्सल असं काही नाही की तुम्हाला एवढंच करायचं, एवढेच मार्क पाडायचे. तुमचं जे आहे, तुमचं जेवढं लिमिटेशन आहे, तुमचं जेवढं माइंड आहे, तेवढं 100% तुम्ही अचीव्ह करा. सपोज तुम्ही 600 पाडणारे विद्यार्थी आहात, तर तुम्ही तेवढे पाडूनच दाखवा. असं नाही की तुम्हाला 700 पाडायचे किंवा असं काही. तुम्ही तुमचं क्षमता मॅक्सिमाइज करा. आणि नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे द टाइम टू थिंक अबाउट कॉलेज और रँक इज आफ्टर युअर एक्झाम, नेव्हर बिफोर. तर मी पण, माझ्यासोबत पण असं व्हायचं, आणि बऱ्याच मी बघितलंय लोकांना की जेव्हा नीट जवळ येते, एक्झाम जवळ येते, बोर्डाची एक्झाम होऊन जाते, तेव्हा लोक विचार करायला लागतात, अरे रिझल्टचं काय होणार, रँकचं काय होणार, कॉलेज कोणतं मिळणार, असं तसं. तर कॉलेज आणि रँक ही जी प्रोसेस आहे, ही खूप मोठी प्रोसेस आहे, ते तुम्हाला खूप वेळ मिळणार आहे त्याच्यासाठी. सो तुमच्या एक्झामच्या आधी हे सगळं काही विचार नाही करायचं. तुमच्या एक्झाम पर्यंत फक्त तुमचं प्रिपरेशन आणि तुमचं माइंडसेट, की तुम्ही किती काम आहात, किती कॉन्फिडंट आहात, त्या गोष्टींवर जास्त फोकस करायचंय. तुमचं रँक, कॉलेज, कुठे सीट घ्यायचं, कुठं ऍडमिशन घ्यायचं, हे सगळं नंतर येणार आहे आणि त्याला खूप वेळ असणार आहे. ठीक. आणि फ्रेंड्स आणि फॅमिली हे काही लोकांसाठी फार महत्वाचं आहे. सो माझ्यासोबत पण आणि बऱ्याच लोकांसोबत असं झालेलं आहे की आपल्याला असं वाटतं की अरे आता 11वी सुरू झाले, शाळेचे मित्र जे आहेत ते आता मी त्यांच्याशी एवढं बोलू नाही शकत अभ्यासामुळे, तर त्यांना काय वाटेल,
सपोज कोणाची पार्टी आहे, मी त्या पार्टीला गेलो नाही कारण माझी टेस्ट आहे, तर त्यांना काय वाटेल. तर एवढं लक्षात ठेवा, हे प्रूव्हन फॅक्ट आहे आणि तुमचे पेरेंट्स पण अग्री करतील की जे ट्रू फ्रेंड्स आहेत दे स्टिक नो मॅटर व्हॉट. म्हणजे जगाच्या पाठीवर काही झालं, जे खरी मैत्री आहे, खरे मित्र आहेत, ते कुठेही जाणार नाही. सो बेस्ट आहे 11वी मध्येच किंवा स्टार्टिंग मध्ये त्यांना सांगून द्यायचं, त्यांना समजायचं की माझं आता 2 वर्षाचं प्रिपरेशनचा टाइम आहे, तर मी जेवढं आधी तुमच्यासोबत फिरायचं तेवढं नाही फिरता येणार. आणि मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो, तुमचे जे खरे मित्र आहेत ते समजून घेतील तुम्हाला. ठीक आहे, हे फार महत्वाचं आहे. कारण काय होतं, खूप वेळेस मुलांना प्रेशर येतं. पेरेंट्सला याचं काही म्हणजे पेरेंट्सला काय वाटणार नसेल, पण मुलांना थोडं रिलेट होत असेल की काही मुलांना प्रेशर येतं की आता मी असं त्याला नाही कसं म्हणायचं, किंवा मी ह्या स्लीपवरला कसं नाही जायचं, त्यांना काय वाटेल की येतच नाही हा, असं तसं. तर तुमचं फ्रेंडशिप याच्यावर नाही डिपेंड करत आहे. तुम्हाला खूप वर्ष आहेत पुढे हे सगळं करायला, तुमचे फ्रेंडशिप जपवायला, नाते बनवायला. हे पुढे फार फार गोष्टी आहेत. आणि ऍज आय सेड, देर इज अ परफेक्ट टाइम फॉर एव्हरीथिंग. सो तुम्हाला आता तुमचे प्रायोरिटीज काय आहेत ते तुम्हाला डिसाईड करावे लागतील. नेक्स्ट म्हणजे जसं मी आधी सांगितलं, सो तेच आयडेंटिफाय टॉक्सिसिटीज अर्ली अँड अवॉइड देम. सो याच्यात पेरेंट्सचा पण रोल असणार आहे, कारण बऱ्याच वेळेस काय होतं की चुकीची संगत लागते किंवा डिमोटिवेटिंग लोक आजूबाजूला असतात की ज्यांना स्वतःही अभ्यास नसतो करायचा आणि दुसऱ्यांचाही न होऊ द्यायचा असतो. सो अशा लोकांपासून आधीच दूर राहायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. कारण ते न कळत होतं. असं नाही की तुम्हाला ते मे बी 12वी नंतर जाणवेल, पण ज्यावेळेस होत असेल तेव्हा नाही जाणवणार. सो थोडंसं लक्ष तिथे द्यावं लागेल. नेक्स्ट म्हणजे पूर्णही असं संन्यास घेतल्यासारखं नाही राहायचं. तुमचे जे लाईक माइंडेड लोक आहेत, ज्यांना तुमच्यासारखे गोल्स आहेत, तुमच्यासारखे त्यांना मोटिवेटेड आहेत, त्यांना खरंच काहीतरी करायचं आणि रिझल्ट आणायचे, त्या लोकांचा एक छोटासा ग्रुप तुम्ही ठेवून तुम्ही डिस्कस करू शकता. तुम्ही फोनवर बोलू शकता. कारण त्यांनी पण फार बूस्ट मिळतं की तुम्ही फोनवर विचारताय, तू आज काय टॉपिक, म्हणजे या टेस्टमध्ये किंवा रिझल्टमध्ये, की मला किती आले, तुला किती आले. हे हेल्दी कॉम्पिटिशन असताना फार फार बूस्ट मिळतो. पण ऍज लॉंग एज ते अनहेल्दी होत नाही. सो अशा जर तुमचे काही फ्रेंड्स असतील जे लाईक माइंडेड आहे, तर बिलकुल हरकत नाही, त्यांच्यासोबत तुम्ही कम्युनिकेट करू शकता, त्यांच्यासोबत तुम्ही इन टच राहू शकता तुमच्या प्रिपरेशन बद्दल. सो कन्क्लुजन मध्ये मी एवढंच सांगेल की एनिथिंग इज पॉसिबल, नेव्हर स्टॉप बिलिव्हिंग. म्हणजे खरंच तुम्ही काहीही करू शकता, कोणत्याही फील्डमध्ये काहीही करू शकता. आणि पुढे खूप लाईफ आहे, कोणत्याही फील्डमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. सो डोंट होल्ड युअर सेल्फ बॅक अँड एनिथिंग इज पॉसिबल. युअर बिलीफ, युअर ओन आउटलुक इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतःला मनाला जे सांगता ते सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. सो मी खरंच थँक्यू म्हणेल डॉक्टर वानखेडे काका आणि रायगड ग्रुपला की मला हा चान्स दिला, हा प्लॅटफॉर्म दिला बोलण्यासाठी. आणि जे काही स्टुडंट्स किंवा जे मुलं ऐकत असेल त्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो. सो मी स्टार्ट करतो. सो मी वरुण पाठक. मी आता IIT बॉम्बेला सेकंड इयर वरुण, मेकॅनिकल आवाज ऐकू येत इंजिनिअरिंग. नाहीये. नाही येतोय मॅडम त्याचा आवाज ऐकू. ओके. सो मी परत स्टार्ट करतो. सो मी वरुण पाठक. मी आता IIT बॉम्बेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये सेकंड इयर मध्ये आहे. आणि सो म्हणजे हे हा टॉक आहे. दिस इज म्हणजे इट इज मोस्टली अबाउट डिसाइडिंग वेदर ऑर नॉट टू परस्यू इंजिनिअरिंग. कारण की म्हणजे इथे आपल्या बरोबर आता सगळे मोस्टली डॉक्टर्सचीच मुलं आहेत आणि डॉक्टर्स पण आहेत. सो आपल्याला म्हणजे ह्याच्याबद्दल फार जास्ती आपल्याला एक्सपोजर असतो. ह्याच्या म्हणजे मेडिसिन ऍज अ फील्ड बद्दल आपल्याला एक्सपोजर, पण डेली आपल्या इंटरॅक्शन मध्ये एवढ्या आपण लोकांना तसं भेटत नाही. सो त्याच्यामुळे म्हणजे या टॉक थ्रू मी म्हणजे हे सांगण्याचा प्रयत्न करीन की हाऊ कॅन यू डिसाइड वेदर इंजिनिअरिंग इज फॉर यू. इंजिनिअरिंग हे तुमच्यासाठी आहे का नाही हे तुम्ही कसं डिसाइड करू शकता. सो पहिले तर व्हॉट इज इंजिनिअरिंग. सो इंजिनिअरिंगला आपण असं म्हणजे ब्रॉडली डिफाईन केलं तर इट इज प्रॉब्लेम सॉल्विंग. तुम्हाला ज्या पण तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स दिसतात काही, आणि देन यू ट्राय टू यूज युअर नॉलेज. तुम्ही जे पण काही इंजिनिअरिंग मध्ये आणि त्याच्या आधी पण जे पण काही शिकता त्याच्या थ्रू तुम्ही ते अप्लाय करून यू ट्राय टू फाइंड सोल्युशन्स फॉर थिंग्स. सो दे कॅन बी म्हणजे ॲज सिम्पल ॲज म्हणजे
न्यू टेक्नॉलॉजी इन द हे आपले जे नळ असतात, पाण्याचे नळ, तर त्यांच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट सो दॅट म्हणजे तिथे एफिशियन्सी वाढेल. का नाहीतर दे कॅन बी ऑन अ व्हेरी लार्ज स्केल इन बिग कंपनीज लाईक म्हणजे गुगल और Amazon. तिथे तुम्ही कोडिंग करून यू कॅन अफेक्ट द होल वर्ल्ड. सो इट इज प्रॉब्लेम सॉल्विंग ॲट डिफरंट लेवल्स. सो बेसिकली इंजिनिअरिंग इज म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये गेल्यावर देर आर मेनी ब्रांचेस आणि दर ब्रांच डील्स विथ अ सेट ऑफ प्रॉब्लेम्स जे तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करता. सो यू हॅव टू आयडेंटिफाय प्रॉब्लेम्स आणि ट्राय टू सॉल्व्ह देम. सो आपण जेव्हा असं 8वी 9वीत आपण येतो तेव्हा आपल्याला असं फार जास्ती आपल्यासमोर चॉईसेस येतात की आता मी सायन्स करू, कॉमर्स करू, आर्ट्स करू का आता सायन्स घेतलंच तर त्याच्यात मेडिसिन का इंजिनिअरिंग, आणि अशा आपल्याला बऱ्याच चॉईसेस येतात. आणि म्हणजे देर इज अ प्रेशर की आता आपल्याला लवकर डिसिजन घ्यायचंय की म्हणजे आता सपोज कोणी तुमच्या मित्रांनी बरंच आधी डिसाईड केलं असेल की त्याला हे करायचं आहे लाईफमध्ये, तर मग तसा तुमच्यावर प्रेशर येतो. सो व्हॉट आय वुड से इज की तसा प्रेशर नका येऊ देऊ. तुम्ही तुमचा टाइम घ्या, यू डिसाईड अकॉर्डिंगली. म्हणजे आता मी ह्याच्याबद्दल माझा एक्सपिरियन्स सांगू इच्छितो की मी 10th पर्यंत म्हणजे आय वॉज नॉट शुअर की मला काय करायचंय पुढे. म्हणजे असं दरवेळेस कुठेही कोणी आलो की सगळे असं विचारायला लागतात. म्हणजे इट बिकम्स अ डिफॉल्ट क्वेश्चन की काय रे मग पुढे 10वी नंतर काय करणार आहे. तर माझ्याकडे त्याचं कधी आन्सर नसायचं टिल 10th. पण मग 10th मध्ये आणि तोपर्यंत मला सायन्स आवडायचं फार. सो मला असं नेहमी वाटायचं की आपण सायन्समध्ये पुढे काहीतरी करिअर करू. ते काय ते माहिती नव्हतं. बट असं जनरल एक असा वेग आयडिया होता डोक्यात की सायन्समध्ये काहीतरी करू. पण म्हणजे आता पुढचं जे हे आहे टू शो की तुमचे कसे लाइकिंग्स बदलू शकतात. की 9th-10th मध्ये आता जे 9th-10th मध्ये असतील त्यांना माहिती असेल की डेमोक्रेटिक पॉलिटिक्स हा CBSE ला सब्जेक्ट आहे, सिव्हिक्स. सो ते मला 9th आणि 10th मध्ये फार जास्ती आवडायला लागलं. म्हणजे त्याचं तो सब्जेक्ट मला म्हणजे स्वतःहून असं वाचायला त्याच्याबद्दल फार आवडायचं. आणि म्हणजे इट वॉज रिलेटेड टू लॉज आणि गव्हर्नमेंट वगैरे. सो त्याच्या म्हणजे माझं असं 10th मध्ये डोक्यात आयडिया आलं की आपण लॉयर बनू शकतो. सो माझं असं बराच वेळ बरेच महिने असं माझ्या डोक्यात होतं की म्हणजे मी लॉयर व्हायला पाहिजे. आणि मी तसं ऍक्च्युली म्हणजे हे मी आई-बाबांना पण सांगितलं आणि मग आम्ही बऱ्याच असे त्यांचे जे लॉयर मित्र आहेत त्यांच्याशी पण बोललो. आणि असं बरंच की पुढे मग आता काय करू शकतो. मग त्याच्यानंतर मी परत म्हणजे असं मग माझ्याकडे म्हणजे 10th संपायला आली. मग तेव्हा माझ्या समोर असा एक मोठा चॉईस होता की म्हणजे आता जर लॉयर व्हायचंय तर मग त्याच्यासाठी सायन्स सोडावं लागेल. आणि तो मला फार जास्ती डिफिकल्ट चॉईस होता. सो म्हणून आणि तेव्हा मग म्हणजे मला वाटतं की नाही मला सायन्स नाही सोडायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मग एकदा फिक्स केलं की मग सायन्सच करायचंय. मग त्याच्यामध्ये मेडिसिन का इंजिनिअरिंग. सो म्हणजे आता मी छोटा असल्यापासूनच मेडिसिन फार जास्ती बघितलंय. म्हणजे आता आई बाबा पण डॉक्टर्स आहेत, मोठा भाऊ आता MBBS मध्ये आहे आणि बरेच रिलेटिव्ह पण डॉक्टर्स आहेत. सो बट म्हणजे मला असं ते स्वतः समाव एवढं अपील नाही झालं. सो बट मला ऍट द सेम टाइम मला इंजिनिअरिंग बद्दल एवढं माहिती नव्हतं तेव्हा, एक्सेप्ट की त्याच्यामध्ये फिजिक्स आणि मॅथ्स इन्व्हॉल्ड असतं आणि मला फिजिक्स आवडायचं तसं. सो त्याच्यामुळे मग मी म्हटलं की इंजिनिअरिंग करू. म्हणजे तो एवढा इन्फॉर्म्ड डिसिजन नव्हता तेव्हा. सो म्हणजे एक हे मी मला सांगायचंय की मेक अ इन्फॉर्म्ड डिसिजन. की तुम्ही असे बरेच लोकांशी बोला हु आर ऍक्च्युअली इन द फील्ड, जे प्रिपेअर करतायत, म्हणजे जे 11th-12th मध्ये आहेत, नाहीतर जे त्यांच्या अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये आहेत आणि जे हु आर प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल्स इन दॅट फील्ड. सो त्यांच्याशी बोलून तुम्हाला एक रिअल आयडिया मिळेल की व्हॉट इज दॅट फील्ड ऑल अबाउट. सो मग तसं मी इंजिनिअरिंग डिसाईड केलं. सो हे पूर्ण सांगायचं रिझन हे होतं की म्हणजे असं नेसेसरी नाहीये की तुम्ही एकदमच आधी चॉईस केला पाहिजे
आणि जर तुम्ही आधी चॉईस नाही केलाय तर मग तुमच्यासाठी फार प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल. तसं बिलकुल नाहीये. असे म्हणजे मी बरेच माझे पण मित्र बघितले ज्यांनी लेट हा चॉईस केला, बट हु आर नाव डुईंग व्हेरी वेल. सम ऑफ माय फ्रेंड्स फ्रॉम 11th and 12th जे माझ्याबरोबर आता IIT बॉम्बेला आहेत, त्यांनी पण असं एकदम काही असं 6वीतच डिसाईड नव्हतं केलं की आता इंजिनिअरिंग करायचं आहे आणि JEE ऍडव्हान्स क्रॅकच करायची आहे. सो ते एक मला सांगायचं होतं. सो ओके, सॉरी स्लाइड मिस झाली. सो हे फार जास्ती कन्फ्युजन असतं. सो ह्याच्याबद्दल जास्ती प्रेशर नका घेऊ आणि तुम्ही स्वतःचे पॅशन्स आणि इंटरेस्ट आयडेंटिफाय करा की तुम्हाला कशात आवड आहे, इन्स्टेड ऑफ कशात जास्ती म्हणजे बाकी लोक काय करतायत. जसं मॅडमनी आधी सांगितलं होतं की पिअर प्रेशरमध्ये आपण काही चॉईस केलं तर मग ते आपण नंतर रिग्रेट करू फार. सो हे एक फार जास्ती इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जे पण डिसिजन्स घेता इन दिस टाइम 8, 9, 10 ते तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही नंतर विचार कराल त्याच्याबद्दल, सो तुम्हाला त्याच्याबद्दल रिग्रेट नाही वाटायला पाहिजे. So try to gather as much information as possible about that particular topic आणि मग make a informed decision. ठीक आहे. मग हे एक अजून एक फार इवन पेरेंट्सच्या डोक्यात असतं आणि स्टुडंट्स पण की फाउंडेशन जॉईन करायलाच पाहिजे का. म्हणजे मी फाउंडेशन नव्हतं केलं काही आणि 10th मध्ये मग मी 10th नंतर जेव्हा मी मग पुण्याला गेलो तेव्हा मी पेस इन्स्टिट्यूट मध्ये होतो. तर तिथे माझ्या क्लासमध्ये असे बरेच मुलं होते ज्यांनी फाउंडेशन केलं होतं. सो मला असं स्टार्टिंगला नेहमी वाटायचं की म्हणजे आता ह्यांनी ऑलरेडी 2 वर्ष अभ्यास केलाय ह्याचा आणि मग मी असं मागे पडीन आणि मला त्याच्यावर कोपच नाही करता येणार असं स्टार्टिंगला वाटायचं मला. पण विथ एक्सपिरियन्स मला असं कळालं की त्यांनी एवढा जास्ती फरक नाही पडत. म्हणजे त्यांना थोडा एक्सपोजर जास्ती मिळत असेल, बट जरी म्हणजे दे आर अ गुड आयडिया, बट इट इज नॉट नेसेसरी टू जॉईन कोचिंग क्लासेस और फाउंडेशन स्पेसिफिकली फॉर JEE इन 8, 9, 10. म्हणजे 8th मध्ये तर मी रेकमेंड करीन की नका जॉईन करू, बिकॉज म्हणजे तुमचं स्कूलचं जे चाललंय ते नीट होऊ द्या सगळं आणि तुम्ही 8th, 9th मध्ये तरी एन्जॉय करू शकता की म्हणजे तुमच्या शाळेचं जरी सगळं एकदम होत आहे तरी त्याच्या बाहेर तुम्ही जर तुम्हाला एकदमच मन होत असेल की अजून म्हणजे आता जर सपोज कोणाला फिजिक्स मध्ये फार जास्त इंटरेस्ट असेल तर मग जे स्कूलचं फिजिक्स आहे ते झालं, आता ह्याच्या पुढे मला अजून शिकायचं आहे असं वाटत असेल तर मग डेफिनेटली तुम्ही असे कोचिंग क्लासेस आणि फाउंडेशन जॉईन करा, त्यांनी तुम्हाला बेनिफिट होईल. पण तुम्हाला तुमची स्ट्रेंथ्स माहिती आहेत आणि 8th to 10th या टाइम मध्ये तुम्हाला जर स्कूलचं करायला तुम्हाला एफर्ट लागतोय का कम्फर्टेबली होतंय आणि तुम्हाला वाटतंय की दॅट इज इनफ, तर मग कोचिंग क्लासेस आर नॉट अ नेसेसिटी. सो हे 10th पर्यंतच झालं की म्हणजे 10th पर्यंतचं डिसिजन मेकिंग कसं व्हायला पाहिजे. मग आता 11th, 12th कडे येताना, सो 11th, 12thचं JEEचं म्हणजे जसं अंकुरनी सांगितलं की इट इज अ जर्नी ऑफ 2 years आणि इट इज अ म्हणजे फन जर्नी. म्हणजे तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल, म्हणजे नॉट ओनली अकॅडमिकली बट तुम्हाला असं फार एक्सपोजर मिळेल आणि इट विल इन्व्हॉल्व अ लॉट ऑफ हार्ड वर्क. तुम्हाला फार जास्ती मेहनत करावी लागेल कारण की म्हणजे इव्हेंच्युअली इट इज अ हार्ड एक्झाम. म्हणजे त्याच्यात काही हे नाहीये की JEE ऍडव्हान्स मध्ये इझिली कोणी असं स्कोर करू शकतं, बट इट कॅन बी डन. म्हणजे स्टार्टिंग इफ यू स्टार्ट फ्रॉम द 11th तरी तुम्ही 2 वर्षाच्या टाइम मध्ये ते करू शकता. म्हणजे असं मी माझ्या केसमध्ये पण आहे आणि मी अशा बऱ्याच लोकांच्या केसमध्ये बघितलं पण आहे की इट इज म्हणजे इट इज अचिव्हेबल. सो असं तुम्ही बॅक ऑफ द माइंड हा थॉट नका राहू देऊ की म्हणजे आपण जरा डिफिडन्स मध्ये जातो की करता येईल का, जमेल का. सो तसा विचार करायची गरज नाहीये. तुमच्याकडनं होऊ शकतं. कोणाचं तरी माहिती. ओके. सो
ते 11th-12th बद्दल. आणि बस आय वुड लाईक टू थँक डॉक्टर वानखेडे काका आणि रायगड ग्रुप ऑल्सो की मला ही अपॉर्च्युनिटी दिली. म्हणजे मी असा टॉक हा पहिल्यांदाच केला, सो काही माझ्याकडनं चूक झाली असेल तर सॉरी. आणि मी माझा इथे कॉन्टॅक्ट म्हणजे फोन नंबर पण मेन्शन केला आहे. सो जर कोणाला काही स्पेसिफिक डाऊट you can always message me on WhatsApp or call me. Thank you. आता क्वेश्चन आन्सर सेशन चालू करायचं आपल्याला. तर ज्यांना क्वेश्चन विचारायचं ते स्वतः अनम्यूट होऊ शकतात ना? हो, होऊ शकतात. हा, आता ज्यांना क्वेश्चन विचारायचा ना त्यांनी आधी स्पेसिफाय करा की नेमकं कोणाला क्वेश्चन विचारायचा आणि मग क्वेश्चन विचारा, मग ते आन्सर देतील ज्यांना क्वेश्चन विचारला ते. ठीक आहे. अंकुरसाठी माझा प्रश्न आहे. अंकुरसाठी प्रश्न असा आहे की आता 10th ला समजा CBSE पॅटर्न मध्ये मुलं शिकतात आणि आता 11th ला ऍडमिशन घ्यायचंय, तर मग नेहमी प्रश्न असतो की स्टेट बोर्डला घ्यायला पाहिजे का CBSE पॅटर्न मध्ये घ्यायला पाहिजे? ओके, बरोबर. सो हा तसा जरा डिफिकल्टच प्रश्न आहे, कारण प्रत्येक CBSE शाळा वेगवेगळी असते. आता असं मला जेवढं माहिती आहे तेवढं नगरमध्ये तक्षशिलामध्ये तर अटेंडन्स एवढा कंपल्सरी नाहीये. पण मग काही लोकांचं असं पण असतं म्हणणं की CBSEचे जे करिक्युलम आहे तेच नीट असतं, म्हणजे NCERTचे पुस्तक वापरतात ते आणि त्या टाईपचेच प्रश्न येतात आपल्या नीटमध्ये. सो मग काही लोक त्यामुळे पूर्ण शाळा पण करतात. मला असं वाटतं की मग शेवटी ते पर्सनल डिसिजन ठेवायला पाहिजे, कारण आता त्याच्यात 3 टाईपच्या शाळा आहेत. एक असते आपलं म्हणजे CBSE मध्ये 2 टाईपच्या आहेत की एक जसं तक्षशिला, मला शुअर माहित नाही, तर मी चुकलो असेल तर सॉरी, पण तिकडे ते आय थिंक अटेंडन्स जरा माफ करतात ते. मग काही शाळा असतात जसं पुण्यात वगैरे जे असतात की जिथे शाळासारखी शाळा होते, म्हणजे 11वी 12वी 10वी झाली तशीच होते आणि मग तिथे कधी कधी टीचिंग पण खूप खास असते. आणि मग अजून एक प्रकार असतो की टायअप वाले, जसं आकाशवाले कोणासोबत टायअप करून एक कॉलेज असतं तिकडे, पण तिकडे पण अटेंडन्स विषय नसतो. पण मला असं वाटतं की म्हणजे माझ्या वेळेस पण किंवा उत्कृष्ट वेळेस पण असं विचार आलेला, पण मग शेवटी ते डिफिकल्टच चॉईस झालेलं. सो मला जास्त काय अजून ऍड नाही करता येणार त्याच्यात, म्हणजे पर्सनली. म्हणजे CBSEचा सिलेबस तुमचा 11th-12thचा जो एक्झाम द्यावी लागते आणि स्टेट बोर्डचा म्हणजे तुम्हाला स्टेट बोर्डसाठी वेगळा स्टडी करावा लागतो का? नाही, म्हणजे स्टेट बोर्डच्या ज्या एक्झाम त्या बऱ्यापैकी कव्हर होऊन जातात, पण तरी स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचावे लागतात. बोर्डसाठी तरी थोडेफार वाचावेच लागतात, तुम्ही पूर्णही त्याला सोडू नाही शकत. आणि टेक्स्टबुक्स मध्ये फरक आहे. आपले जे CBSEचे पुस्तक आहे ते फार डिटेलमध्ये असतात आणि काही गोष्टी त्यांनी असं स्टोरी फॉर्मॅटमध्ये लिहिले असतात. आणि NCERT जे आहे आपलं पुस्तक, जे NCERT पब्लिकेशन आहे, तर CBSEच्या शाळांमध्ये तेच पब्लिकेशन वापरतात. तर त्यामुळे मग ती एकच पुस्तक होतं ना मुलांना वाचायला. जर तुम्ही CBSE बोर्डात असेल तर तुम्हाला बोर्डाला पण तेच वाचायचंय, नीटला पण तेच वाचायचंय. तो असं थोडा फरक आहे. बेनिफिट होतो का असं एक हे होतं, किंवा स्टेट बोर्डसाठी तुम्ही 1-2 महिने एक्स्ट्राचा वेळ द्यावा लागणार ना तुम्हाला तो अभ्यास करण्यासाठी, एक्झाम देण्यासाठी? थोडा वेळ वाचेल, कारण तुम्ही पहिली म्हणजे आधीपासूनच हेच वाचताय. पण ऍज सच माहितीये का, ऍज सच असं फक्त जर तुम्ही स्टेट बोर्डच्या एक्झामसाठी प्रिपेअर केलं तर एवढं काही लॉस नाही होत, कारण इन दी एंड कन्सेप्ट तेच असतात. म्हणजे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायो तर ते सेमच असतं, फक्त स्टेट बोर्डचं थोडं बेसिक असतं किंवा साधं असतं आणि क्वेश्चन आन्सर पण थोडे सिम्पल असतात. फक्त बाकी मग ते जॉग्राफी किंवा जर तुमचं लँग्वेज असेल त्याला जास्त वेळ नाही लागत, म्हणजे जर ते तुमची सवय असेल किंवा आधी दिलेली असेल अशा परीक्षा तर मग ते होऊन जातं. असं लॉस नाही म्हणता येणार, पण ते असं इक्वलच आहे ऑलमोस्ट, त्यामुळे असं काही एकदमच असं एकच फार भारी आहे असं काही सांगता येणार मला सध्या. ओके, थँक्यू. वेलकम. अजून कुणाला काही प्रश्न आहेत का? मी डॉक्टर पूनम खरड. हॅलो, येतोय का आवाज? हो हो, बोला. मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे मॅडम. हा, बोला. मॅडम, ऍक्च्युली माझा प्रश्न असा होता की तुम्ही जे पालकांचे प्रकार किंवा काय आपण करायला पाहिजे काय नको करायला यावर जे सांगितलं, तर माझा पर्सनली प्रश्न असा होतो आहे की बाबा हा बॅलन्स कसा मेंटेन करायचा, म्हणजे एव्हरी डे यू कॅनॉट स्पेअर दॅट मच टाइम असं मला म्हणायचं होतं. की मग सपोज आपली प्रॅक्टिस आहे,
आपलं घर आहे, मुलं आहे. या सगळ्यातनं त्या मुलांसाठी जो वेळ जेवढा आपण द्यायला हवा, तो कसा मॅनेज करायचा? ओके. मॅडम खरं सांगायचं तर हा थोडासा टाइम मॅनेजमेंटचा आणि तसा तितकासा अवघड नाहीये. आपल्याला कल्पना आहे की आपल्याला तसे 24 तास असतात झोपण्याचे आणि बाकीच्या कामाच्या व्यतिरिक्त आपल्याकडे तसा वेळ असतो. तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. करिअर असते, घरातले बाकीची कामं स्त्री म्हणणार तर खूपशा गोष्टी जबाबदाऱ्या असतात. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की मुलांच्या आणि आपल्या वेळा कशा बांधायच्या. मी पण ह्यातनं गेली आहे ऍज अ पॅरेंट म्हणून पण आणि वर्किंग लेडी म्हणून पण. तर मी थोडंसं माझ्या बाबतीत किंवा माझ्याकडे येणारे काही पालक अशा पद्धतीने त्यांच्या पण शंका असतात. तर मी त्यांना सांगत असते की आता तुम्ही तर लकीली सेल्फ तुमचं करिअर आहे. काहींना तर बिचाऱ्यांना नोकरीचा टाइम असा असतो की त्यांना त्याच्यामध्ये ऍडजस्ट करता येत नाही. तर तुम्ही असं करू शकता की तुमचा जो काही ओपीडी टाइम असेल किंवा तुमचा जो काही वर्किंग टाइम असेल तो शक्यतो मुलांच्या शाळेच्या वेळेत किंवा त्यांच्या जो काही क्लासेस असतील लावलेल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हे जरा 8वी-9वी नंतरच्या मुलांसाठीच्या वेळेच्या बाबतीत बोलते. तर त्यावेळेस जर आपण आपल्या करिअरचा म्हणजे आपल्या कामाची वेळ त्यावेळेस ठेवली आणि उरलेला वेळ म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या अभ्यासाच्या किंवा जो काही वेळ आहे तोच जर थोडासा आपण घरी राहून त्यांना त्यावेळेस जर देऊ शकलो, हो थोडंसं आपल्याला बाकीचे इतर आपले जे काही असतील कामं ती थोडीशी ते 2-5 वर्ष कॉम्प्रोमाइज करावे लागतील. पण मी एवढंच म्हणेल की ते परवडले तेवढे 2-4 वर्ष जर तुम्ही ते कॉम्प्रोमाइज केले किंवा तो तेवढा वेळ दिला तर नक्कीच त्याचा तुम्हाला अल्टिमेटली फायदा तर होणारच आहे. आणि एक्झॅक्टली आता हे कसं करायचं, तर काही ज्या गोष्टींना आपल्याला हेल्प मेडकडनं घेता येईल की ज्या होम ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपण तसेही मॅनेज करू शकतो. नंतर थोडा ओपीडी टाइम म्हणा किंवा जे काही काम असेल तुम्ही समजा जर 5 तास देत असाल किंवा 6 तास देत असेल तर ते थोडंसं कॉम्प्रोमाइज करा. जेव्हा मूल ऍटलिस्ट घरी असेल त्याच्या 11वी-12वीच्या दरम्यान तर त्याच्या अभ्यासाच्या वेळेस एका पालकाने थोडा शिफ्टनी हा शोध म्हणजे मॅनेज करणं गरजेचं आहे. कधी मी म्हणत नाही की फक्त आईचीच रिस्पॉन्सिबिलिटी, तितकीच वडिलांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर दोघांनी मिळून तुम्ही हे आधीच साधारण 9वी-10वी पासूनच हे थोडंसं टाइम मॅनेजमेंट हळूहळू सुरू करा. बरं. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. अजून कुणाला काही प्रश्न आहे? मी पाटील काकांना फक्त एक क्वेश्चन विचारला त्याचा एक फॉलोअप देतो की सीबीएसई मध्ये एक सब्जेक्ट कमी असतो असं मला वाटतं. म्हणजे पीसीबी, इंग्लिश आणि फिजिकल एज्युकेशन असे काही लोक घेतात. फक्त एक पॉइंट तुम्हाला सांगायचा होता. आणि स्टेटमध्ये 6 असतात सब्जेक्ट्स. अंकुर झाले तुझे? हो झाले. ओके. आणखीन कुणाचे काही प्रश्न आहेत? कुणासाठी पण, वरुणसाठी म्हणा, अंकुरसाठी किंवा माझ्यासाठी, नाही तर मग आपण जर काही नसेल तर प्लीज वाइंड अप. एक्सक्यूज मी मॅडम. हा मला अंकुरला एक प्रश्न विचारायचा होता. हॅलो. हा अंकुर, मी डॉक्टर पूनम खरड. माझा आवाज येतोय का? हॅलो. हो येतोय. तर अंकुर, मला तुला असं विचारायचं होतं की सगळे म्हणजे मला माहित नाही पण इन जनरल पालकांचं असं असतं की मुलगा 6वी-7वीला गेला आणि त्याचा तेव्हापासनचा जो कल असतो किंवा तो जसा त्यावेळी अभ्यासात असतो तसाच पुढे कंटिन्यू राहतो, असं आहे का? किंवा तो नंतर हळूहळू इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो किंवा हळूहळू त्याला अभ्यासात अजून जास्त गोडी येते किंवा काही अँबिशन्स वाढतात, असं ओव्हर द पिरियड होतं की पहिल्यापासूनच ते असतं? एवढंच विचारायचं होतं मला. म्हणजे तुझ्या बाबतीत काय होतं? मला तसं इन जनरलच आवडायचं अभ्यास वगैरे किंवा मार्क असं रँक चांगला काढायचा किंवा काहीतरी असं करायचं. पण तसं काय नाही. म्हणजे माझ्या आजूबाजूला जे लोक होते ज्यांनी पण क्रॅक केली तसं काही रूल नाहीये. कारण काही लोकांना मग 9वी-10वीत आल्यावर जरा सिरियसनेस येतो. त्यांना असं वाटतं की अरे काहीतरी कुछ तो करना है, काहीतरी करायचं असतं. किंवा मग 11वीत पण काही मुलांना एकदमच ट्रान्सफॉर्मेशन होतं. सो तसं काही नाही की एक फिक्स टाइम आहे की ज्यांना त्यांना जाणीव येते किंवा ज्यांना सिरियसनेस येतो तो कधी येऊ शकतो.
पण ऍज पेरेंट्स तुम्ही त्याला थोडं गाईड करू शकता की असं असं ह्या गोष्टी असतात किंवा असं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात किंवा किंवा इन जनरल शाळेमध्ये पण जर थोडं आवड लागली ना की मार्क्स आणायचे तर त्याचं नाही तसं म्हणजे शाळेपासूनच जर आवड लागली की मला स्कोर चांगला करायचा आहे, मार्क्स वाढवायचे, मग त्याची ती आवड आधीपासूनच जर निर्माण झाली तर हरकत नाही, म्हणजे चांगलंच आहे. पण असं काही नाही की तसे मुलं पुढे काय होत नाही, कारण 11वीत किंवा 12वीत पण काही मुलांचे ट्रान्सफॉर्मेशन होतात. ओके ओके, थँक्यू सो मच. यामध्ये थोडंसं मी खरड मॅडम मी थोडंसं हो, यात हो. ऍड हो करते. मॅडम, ऐकतेय मी. हो. ऍक्च्युली तुम्ही म्हणाले ना तसं की आता ऍज अ पालक म्हणून आणि ऍज अ टीचर म्हणून पण मी हे सांगू शकते की नॉट नेसेसरी की काही मुलं अगदी डे वन पासनं जे आपण म्हणू की कॉन्सन्ट्रेटेड होते अभ्यासासाठी किंवा काही काही मुलं खरोखरच 8वी 9वी नाही तर 10वी नंतरही तेवढे सिरियस होतात आणि ते आउटपुटही देतात. पण त्यासाठी जे मी मगाशी म्हटले तसं की त्या हळूहळू त्या मुलाला तसं मोटिवेट करणं गरजेचं आहे. अगदी मी तर म्हणेल की इतकंही गरजेचं नाही की अगदी पहिली दुसरीत मूल आहे आणि त्याला त्याच्या डोक्यावर बसून मग मी आधीच सांगितलं की तितकंही गरजेचं नाहीये. पण मुलांना कुठल्याही पद्धतीने थोड्याफार प्रमाणात ट्रॅकवर जर ठेवले तर ते मुलंच स्वतः इतकं सक्षम होतं की खरोखर तुम्हाला सांगते की 10वी नंतर ते म्हणजे आपल्याला फार कमी त्याला सांगावं लागतं, ते स्वतःच डेव्हलप होतं. म्हणजे आपल्याकडे आता उदाहरणच घ्यायचं तर अंकुर तर स्वतःच म्हणजे तो सिन्सिअर मुलगा आहे आणि इंटेलिजंटही आहे. पण अशी पण खूप मुलं मी पाहिली आहेत की जे खरोखर अगदी 9वी 10वी पर्यंत वाटतही नव्हते, असे माझे काही विद्यार्थी पण आहेत. पण त्यांनी 11वी 12वीत खूप सुंदर परफॉर्मन्स देऊन आज चांगल्या इन्स्टिट्यूट्स मध्ये काम करतात, शिकतायत. डॉक्टर फाळके बोलतोय. हा बोला, कुणाला आहे प्रश्न? मला तिघांनाही विचारायचंय, एक पालक म्हणून आणि दोघही हे स्टुडंट्स म्हणून, की आता आपण डॉक्टर म्हणून पाहतो किंवा नगरचं जर उदाहरण घेतलं तर मॅक्झिमम टाइम डॉक्टरांची मुलं डॉक्टरच होत आहेत. भले ते गव्हर्नमेंटला जात आहेत, चांगले रँक काढतायत, गव्हर्नमेंटला नाही मिळालं तर प्रायव्हेटला जात आहेत. तर ऍज अ स्टुडंट म्हणून किंवा अंकुर आणि वरुणला मला विचारायचंय की पालकांचा जरी नाही म्हणलं तरी दबाव असतो का मेडिकलला जाण्यासाठी, पहिली गोष्ट. आणि दुसरी, पालक म्हणून मॅडम तुम्हाला मला विचारायचंय की डॉक्टरांची मुलं म्हणून की इनडायरेक्टली असं काही वातावरण क्रिएट केलं जातं का की तुम्हाला डॉक्टरच व्हायचंय. असं आता मला अंकुर आणि वरुणचं थोडीशी फील्ड वेगळी, पण त्याचा भाऊ पण डॉक्टर आहे. किंवा आता आपण जर मी पाहिलं पुढची माझ्या आधीची 2 जनरेशन आहेत त्यांची सगळ्यांची मुलं डॉक्टर झाली ऑलमोस्ट. तर मग नक्की काय कसं ते फाइंड आउट करतं? म्हणजे अंकुरना मला विचारायचं की बाबा आहे का काही दबाव असतो का पॅरेंट्सचा, त्याला आपण म्हणतो भीतीयुक्त असा एक दबाव येतो का? नाही, म्हणजे माझा जो एक्सपिरियन्स आहे तर मला तसं काही नव्हतं. पण इन जनरल नॅचरल प्रोसेस असते की कसं होतं की तुम्ही ज्या फील्डमध्ये किंवा पेरेंटिंग फील्डमध्ये त्याला ती फील्ड आवडतेच. तुम्ही इंजिनियर बघितलं तर किंवा सिव्हिल इंजिनियर बघितलं त्यांना ती फील्ड आवडतेच, मग त्यांना मुलांनाही वाटतं की ते कंटिन्यू करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे मी असं माझं अजून एक असं एक कोणती तरी बुक वाचली होती, त्याच्यात असं होतं बरंच याच्याबद्दल. सो कसं असायचं की एक तुमच्या पेरेंट्सने एक काहीतरी फाउंडेशन बांधलं, सो यू हॅव 2 ऑप्शन. तुम्ही स्क्रॅच पासून काहीतरी सुरू करू शकता, जे पण एक व्हॅलिड ऑप्शन, किंवा तुम्ही त्या फाउंडेशनला त्याचं 10 पट करू शकता. तो हे चॉईस तुम्हाला मुलालाही घ्यावी लागते स्वतःला आणि पेरेंट्सचं म्हणजे नॅचरली त्यांचं इन्क्लिनेशन असतं, त्याच्यात काही वाईट किंवा चुकीचं असं मला वाटत नाही. कारण जे काही फील्ड तुम्ही करता ते तुम्हाला आवडणारच. पण जर भीतीदायक दबाव असेल तर ते चुकीचं आहे. तुम्ही एक व्हॅलिड ऑप्शन दिला की हे आहे आणि हे आहे तर ठीक आहे. तर माझ्या बाबतीत असं झालेलं की मला 9वी नंतर असं वाटायला लागलं की म्हणजे मला फारच डायनॅमिक वाटायला लागलं एमबीबीएस, म्हणजे तुम्ही काही करू शकता, एवढे सारे ऑप्शन्स आहेत. आणि मेन म्हणजे काय झालेलं ऑनेस्टली बोलत, मला माझे एक रिलेटिव्ह आहेत तर ते आयटी मध्ये खूप वर्षांपासून, आणि नो ऑफेन्स टू एनी ब्रांच, पण माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. मग त्यांचं ते फिक्स लाईफ असायचं 9 to 5, आणि म्हणजे मग त्यांना असे प्रॉब्लेम्स असायचे की मला सुट्टी नाही मिळत, मला हे नाही मिळत. आणि इवन दो ही इज ॲज ओल्ड ॲज माय फादर. म्हणजे लहानपणी मी जेव्हा हे बघितलं तेव्हा मला असं वाटलं की, आणि आपल्याला असं असतं लहानपणी पेरेंट्सला बघून आपल्याला एक फॅसिनेशन असतं की अरे मला यांच्यासारखं
किंवा बरेच फॅक्टर्स असतात. आणि मग तेव्हा मी डिसिजन घेतलेलं की मला असं एक डायनामिक ब्रांच पाहिजे ज्याच्यात हे नाही तर दुसरं असे ऑप्शन्स खूप आहेत, किंवा तुम्ही काही बनवू शकता की तसंही तुम्ही, किंवा MBBS नंतर लोक काही करतात आजकाल की UPSC देतात काही देतात. So, मला तसं वाटलेलं. पण तुमचं बरोबर आहे की दबावाने जर फिअर असेल तर मग ते काय ते टॉक्सिक एन्व्हायरमेंट झालं. त्याच्यामुळे अभ्यास पण होत नाही आणि प्रिपरेशन पण होत नाही. म्हणजे असे म्हणजे किती लोकांचं असं असतं की दबावामध्ये एवढा चांगला अभ्यास करून स्कोर केला, तसं खूप रेअरली होतं. ठीक आहे, मी एवढंच बोलतो. थँक्यू. ह्याच्यामध्ये मॅडम तुम्ही वरुण. ह्याच्यामध्ये मला थोडं एक ऍड करायचं आहे की दबावाच्या ऐवजी आय थिंक इट इज अबाउट एक्सपोजर, की म्हणजे आता असं इनहेरेंटली होतच की डॉक्टरांची मुलं आहोत म्हणून वी ग्रो अप इन अ एन्व्हायरमेंट जिथे वी सी मेनी डॉक्टर्स. म्हणजे आता इव्हन आईबाबांचे जे मित्र असतात दे आर मोर ऑर लेस डॉक्टर्स ओनली, आणि मग ते तसं एक्सपोजरमुळे ते असं आय थिंक वाटतं की मग आपण पण डॉक्टर व्हायला पाहिजे का. ते एक जो तुम्ही म्हणत होता की असा थोडा जो प्रेशर असेल. सो आय थिंक म्हणजे त्याच्यासाठी इलाज असा आहे की एक्सपोजर वाढवायचा, की म्हणजे असे लोक जे तुम्हाला माहिती असतील वर इन डिफरंट फील्ड्स, सो त्यांच्या तुमच्या मुलाबरोबर असं इंटरॅक्शन करवायचं आणि त्यांच्या फील्ड बद्दल त्यांना समजवायचं की म्हणजे असे वेगळे वेगळे हे फील्ड आहेत त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची. सो मग त्यांना एक असं इन्फॉर्म्ड चॉईस करता येईल, रादर दॅन जस्ट जे फक्त त्यांनी छोटा असल्यापासून बघितलंय त्याच्या बेसिसवर डिसिजन घ्यायच्या ऐवजी, असं मला म्हणायचं वाटतं. ओके, थँक्यू. मॅडम तुम्ही? मी याच्या बाबतीत आता मी पर्सनली म्हणेल की माझ्या घरात डॉक्टर स्वतः अनेस्थेटिस्ट आणि मी इंजिनियर आहे. जेव्हा पहिल्या वेळेस माझ्या मुलीच्या करिअरच्या वेळेस किंवा तिच्या चॉईसेसच्या वेळेस 8वी 9वीत असतानाच मला लक्षात आले की माझी दोन्ही मुलं मॅथ्स आणि सायन्सेस मध्ये चांगली आहेत आणि त्यांचा कल थोडासा मी म्हणाले तशी सुरुवातीपासूनच मी त्याचा अंदाज घेत होते. पण मी ब्लाइंडली त्यांना कुठलीही गोष्ट एक्सेप्ट करण्यासाठी तयार नव्हते. तर त्या रेग्युलरली मेडिकल फील्डचा तर त्यांना अंदाज इथे व्यवस्थित येत होता, कारण वडील आणि बाकीचे आपले सगळेच मित्र परिवार त्यांच्याशी ते संबंधित असायचे. पण मग मी त्यासाठी एक केलं की जेव्हा जमेल तेव्हा मी पुण्याला जाऊ किंवा मुंबईला जाऊ, कुठेही जिथेही जाऊ, तिथे हिंजवडी म्हणा किंवा मगरपट्टामध्ये विप्रो सेंटर्स असू किंवा इथे सुद्धा IT सेंटर्स असू, तिथे सुद्धा मुलांना घेऊन गेले. म्हणजे अगदी त्यांच्या 7वी 8वीत त्यांना दुसऱ्या फील्ड्सची पण जाणीव करून दिली की त्यांना लक्षात यावं की काय. कधी कधी आपण जे म्हणतो की तीच गोष्ट आपल्याला कम्फर्टेबल वाटते आणि नंतर कधीतरी पश्चाताप होतो की नाही का हे पण खूप ऑप्शन्स चांगले होते. तर मी त्यांना त्या कन्फ्युजन मध्ये नसावे म्हणून मी आम्ही दोघांनी पण म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी त्यांना प्रत्येक ठिकाणी असे घेऊन जायचो आणि त्यांनाच थोडंसं ते असेस करायला लागायचं. मुलीच्या बाबतीत म्हणाल तर थोडंसं तिचं लाइकिंग स्टार्ट पासूनच मेडिकलकडे होते. पण मुलं जशी थोडीशी अनप्रेडिक्टेबल असतात तसा माझा छोटा म्हणजे त्याला अगदी कधी कधी तर आर्मीमध्ये सुद्धा जावं वाटायचं. लक्ष मूवी पाहिला तर त्याला कन्फर्म असं वाटलं की ऋतिक रोशन सारखं वाय नॉट अ आर्मी मॅन. म्हणजे इतक्या मनामध्ये त्यांच्या हे असतं आणि त्यावेळेस जर मी त्याला फोर्सेबली जर किंवा माझ्या मिस्टरांनी जर फोर्सेबली त्याला पुटअप केलं असतं की नाही तू डॉक्टरच व्हावं, तर कुठेतरी ते त्याच्या मनाने त्याला चॉईस नसतं झालं. तर मग हळूहळू त्याला आम्ही ठीक आहे, अगदी तुम्हाला सांगते 10वी नंतर त्यांनी 11वीला सुद्धा मॅथ्स आणि सायन्स हे दोन्ही सब्जेक्ट ठेवले होते आणि तो त्याच्या मॅथ्स मध्ये त्याच्या क्लासेसमध्ये टॉपर होता. म्हणजे तो ज्या ठिकाणी मॅथ्सला जायचा तर जेव्हा त्यांनी इवन इन द केस की त्या मुलीच्या बाबतीत तरी तिने अगदी 11वीलाच कन्फर्म केलं होतं की मला नाही घ्यायचंय मॅथ्स आणि तिने मॅथ्स ड्रॉप केलं होतं. पण ह्याला मॅथ्स अतिशय आवडायचा आणि हा प्रत्येक मॅथ्सच्या परीक्षेमध्ये टॉपर असायचा. जेव्हा त्यांनी मग 11वीच्या ऑलमोस्ट 2-3 महिन्यांनंतर त्याला असं जाणवायला लागलं की मला मेडिकल करायचं, तेव्हा त्यांनी मॅथ्स ड्रॉप करायचं ठरवलं. तुम्हाला सांगते की त्याच्या मॅथ्सच्या सरांनी मला रिक्वेस्ट केली की तो इतका चांगला आहे की त्याची IIT लेवल आहे वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला म्हटले तसं की कधी कधी मुलांना त्यांना त्यांच्या असेस केल्या तर ते जास्त बेनिफिशियल असतं. आणि म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ही इज डुईंग गुड नाउ. ओके, थँक्यू.
थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. कुणाला काही हॅलो हॅलो, हा मी हा, बोला. डॉक्टर कल्पना बोलतेय, कल्पना गायकवाड. ओके. मॅडम तुमच्यासाठी प्रश्न होता. हा हा ऍक्च्युली खूप छान गायडन्स केलाय तुम्ही, जवळजवळ सगळेच पॉइंट्स कव्हर केलेत. अंकुर आणि वरुणनी पण त्यांच्या त्यांच्या फील्ड मधले खूप छान टिप्स पण दिल्यात. मुलं पण ऐकत होती. खूपच असं इन्फॉर्मेटिव्ह सेशन झालं, असं ह्याच्याबद्दल सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅडम. बेसिकली करिअर चूज कसं करायचं, जसं आता आपण बऱ्यापैकी सगळेजण मेडिकल फील्ड किंवा जास्तीत जास्त इंजिनिअरिंग फील्ड मध्ये आहोत आपल्या ग्रुप्स मध्ये, तर हे सोडून बाकीचे फील्ड्स काय आहेत आणि त्याच्याबद्दल गायडन्स करणारे असे जे काही सेशन्स असतात किंवा काही आय मीन इन्स्टिट्यूट्स वगैरे पण असतात, तर हो. असा काही सेशन आपल्याला अरेंज करता येईल का आपल्या ग्रुपवरती? म्हणजे वानखेडे सरांना पण ही रिक्वेस्ट राहील. ह्याच्याबद्दल काही नेक्स्ट टाइम वगैरे आपण करू शकतो का? मी सरांना तुमचा नक्कीच हा मेसेज देईल आणि मला वाटतं सर इतके उत्साही आहेत तर ते या बाबतीत सुद्धा तुमचे म्हणजे नक्कीच तुमची शंका दूर करतील. आणि करिअर मॅडम तुम्हाला जर जस्ट एक एक्स्ट्रा माहिती म्हणून असे खरोखर करिअर गायडन्सचे किंवा दुसऱ्या करिअर्स मधले ऑप्शन्स खूप आहेत आणि कधी काही तुम्हाला मदत लागली तर मी सुद्धा अवेलेबल आहे, मी पण त्यामध्ये मदत करते. ओके ओके, मी सरांना तुमचा चालेल मेसेज मॅडम, नक्कीच थँक्यू. देईल आणि पुढचं सेशन त्यांना तुम्हाला ह्या बाबतीत घ्यायला नक्कीच सांगेल. नक्की रिक्वेस्ट राहील मॅडम. हो थँक्यू. जरूर. थँक्यू मॅडम. मला असं वाटतं कुणालाच प्रश्न काही नसतील. हॅलो, हा नरवळे सर, वोट ऑफ थँक्स द्या प्लीज. थँक्यू तोमर मॅम. मला असं वाटतं आजचं सेशन खूपच छान झालं. बऱ्याच दिवसानंतर आपण सगळे एकत्र जमलोय आणि सगळे किड्स आणि विथ फॅमिली, मला वाटतं सगळे आपण रिअली खूप गरजेची गोष्ट सध्याच्या काळामध्ये सगळ्या पॅरेंट्स म्हणून आणि मुलांसाठी पण मला वाटतंय. आणि खूप चांगले टॉपिक्स पण सिलेक्ट केले होते वानखेडे सर आणि तुम्ही सगळ्या टीमनी. तर सगळ्यात अगोदर मी आपले स्पीकर जे आहेत अंकुर, वरुण किंवा तोवर मॅम, त्यांना खूप सगळे धन्यवाद आपल्या ग्रुपच्या वतीने की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी एवढा वेळ दिलाय. सगळ्या प्रश्नांचे आपल्याला समाधान होतील एवढे चांगली उत्तरं दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो आपल्याकडे त्यांनी प्लॅटफॉर्म उपलब्ध किंवा आपल्या हेल्प केली म्हणू शकतो याच्यासाठी ऑनलाईन प्रोग्रामसाठी, ते मिस्टर आदित्य आणि दिपेंजे मेहता डिजिटल, जे की आपल्या नेहमी हेल्प करतात IME साठी पण आता आणि आपल्या ग्रुपसाठी पण, ज्यांनी आता हे सगळा प्रोग्राम स्मूथली घडून येण्यासाठी जे हेल्प केली त्यांचे पण मी आभार मानतो. थँक्यू.